आणि मग लेखी पेपर आला 100 मार्काचा. 100 मार्काच्या पेपरला जसा तुम्ही बोर्डाचा पेपर देता असा पेपर असतो. म्हणजे मी 40 वर्षांनी पेपर लिहिला. मला शाळा सोडून किमान 40 वर्ष झाली. मग बसमध्ये बसला की तो अभ्यास करायचा. फोनवर जे व्हिडिओ वगैरे घेतलेला असायचा. हा केटरिंग माझा फक्त माझ्या गावापुरता किंवा घरापुरता मर्यादित नाही. तर केटरिंग व्यवसायात मी आता भारत फिरून झाला. बोलताना मला चेष्टा करून बोलायची सवय आहे. तर मी सांगितलं की ज्यावेळेस समजा मला कोणी विचारलं की तुम्ही इलेक्शनला उभं राहाल का, तरी पण मी सांगितलं की मी उभं राहीन, पण माझी खून असेल माझं पोळपाट लाटणं. एकला झोपून 4ला उठून स्वयंपाकाचं काम समोर भागवत कथा या वयामध्ये यार. मग त्यांनी त्यावेळेस मला एक छानसा हिऱ्यांचा हार वगैरे गिफ्ट केला. कलकत्त्याचा हिऱ्यांचा हार का गिफ्ट मिळाला. तुमचा केटरिंगचा व्यवसाय इतका चांगला चालू होता. हो. तर नंतर तुम्ही भागवत कथेकडं किंवा कीर्तनाकडे कसे वळला? तर असं योगायोगाने असं झालं की मध्यंतरी मला पंढरपूरमध्ये एका ठिकाणी पांडुरंगाचा महानैवेद्याचा स्वयंपाकाची वेळ आली. आणि जे पांडुरंगाचे पुजारी आडनावच त्यांचा पुजारी, तर त्यांच्या घरी जाऊन मी स्वयंपाक बनवला. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं मनापासून स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर माटीच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये. सो तुम्हाला माहीत आहे की आत्ता आपली जी सिरीज आहे नारी शक्ती ती सुरू आहे. म्हणजेच की आपण नारी शक्तीचा जागा करतोय नवरात्री स्पेशल. ठीक आहे, आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी सुरुवात केली शेतीपासून, नंतर त्यांनी केटरिंगचा व्यवसाय केला आणि आता त्या भागवताचारी आणि कीर्तनकार आहेत. आयुष्यात प्रचंड मेहनत केलेल्या अशा आपल्या गेस्ट आहेत आजच्या, म्हणजेच सौ सुनीता कुलकर्णी काकू, ज्यांना शिर्डीच्या कुलकर्णी काकू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सो जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि लेट्स एन्जॉय दी पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार काकू, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. आपण नवरात्रीनिमित्त एक सिरीज घालू नाही का, की 9 दिवस 9 महिलांसोबत आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतोय. तुमचा टॉपिक एकदमच युनिक आहे की शेतीपासून सुरुवात, नंतर मग केटरिंग व्यवसायामध्ये, नंतर मग कीर्तन करता. तर हा तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे मला. पण पहिले तर तुमच्यावर थोडं सांगा ना मला, की तुमचं बॅकग्राऊंड काय, की तुमचं म्हणजे कुठं असतात थोडं सांगा ना. आता माझं गाव तर सास्तगाव. सुरुवात झाली तर ती माहेरपणापासून, माझ्या लहानपणापासून आठवतात असं फक्त कष्ट आणि काम. त्यातून माझं 10वी पर्यंतचं शिक्षण आणि 10वी पर्यंतच्या शिक्षणानंतर लग्न, लग्नानंतर शेती व्यवसाय. मग शेती व्यवसायाला जोडून मग काहीतरी जोड पाहिजे म्हणून मी मग मेस व्यवसायात पडलं. मेस व्यवसायानंतर मग खूप वर्ष मग 2 डबे 4 डबे करता करता पुढे मग जसजसा व्यवसाय वाढला, उत्पन्न वाढतं दिसलं, पैसा आवक वाढली, मुलं मोठी व्हायला लागली, खर्च वाढता, मग त्यानंतर मी केटरिंग व्यवसायाकडे पडले. मग केटरिंग व्यवसाय करता करता मग थोडं 10, 20, 25, 50 लोकांचं करता करता आज मी 500 लोकांपर्यंत केटरिंग करू शकते. त्यातून नंतर मी माझा छोटा मोठासा बिझनेस, समजा शिवणकाम असेल, शेतीकाम असेल, प्रत्येकाला स्वतः पुढं उभं होऊन कामं करते. तर शेती मला काही अडत नाही, मजुरावर मी अवलंबून राहत नाही. ज्या दिवशी मजूर नाही त्या दिवशी मी स्वतः शेतीत उभं राहून काम करू शकते. मग ती रात्र असो दिवस असो, पण पैसा कमवायचा म्हणलं की वेळार्थ करायचा तिथं. त्यानिमित्ताने मी पुढच्या सगळ्या कामात चालू असते. आणि मग ते कामं करून मी माझं केटरिंग बिझनेस, हा केटरिंग माझा फक्त माझ्या गावापुरता किंवा घरापुरता मर्यादित नाही. तर या केटरिंग व्यवसायात मी आता भारत फिरून झाला. बरं, भारतात कुठे कुठे? भारतात मी कलकत्ता जाऊन आले. कलकत्त्याला? हो. तर कलकत्त्याला जाताना मी सुरुवातीला मुंबईत काम केलं. तू माझी सांगते सिरियलचे डायरेक्टर नंदन बर्वे, अरे खतरनाक. त्यांच्या मुलाच्या मुंजीसाठी मी 8 दिवस तिथे गेले. मग त्यांचे जे प्रोड्युसर होते तर त्यांनी मला विचारलं की ही पुरणपोळी करणारे ह्या कोण आहे, मुंबईतल्या नाही आहे किंवा तुम्ही म्हणजे कुठून आणली का, चितळ्यांची वगैरे आहे का. तर पुरणपोळी वेगळी आहे, आपली गावाकडची पुरणपोळी आपली. हां, तर गावाकडची पुरणपोळी म्हणलं की एक वेगळी स्पेशालिटी असते. पाहिजे तशी चव, पाहिजे तसं मेनू, पोटभर खा, त्याला काही बंधन नाही. 1 खा 2 खा असं काही बंधन नाही. हां, मोजून नाही. तर मग ती पुरणपोळी, तर त्यांनी सांगितलं की इकडनं मला जाताना, माझं गाव तसं खेडं असतं गाव, राहते मी लोणी प्रवारात. परंतु मला बाहेरगावी ज्यावेळेस जातात तर इकडे सगळे शिर्डीतून आलेले कुलकर्णी काकू म्हणून ओळखतात, कारण आपल्या सर्वांसाठी शिर्डी गाव आहे फेमस गाव आहे म्हणून. मग त्यांनी सांगितलं की या शिर्डीतून आलेले कुलकर्णी काकू आहेत. मग त्यांनी सांगितलं की माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न आहे, तर तुम्ही याल का. तर मी सांगितलं की मी मुंबईपर्यंत पोहोचू शकते, मुंबईतून कसं जायचं माहीत नाही, तर न्यायची तुमची व्यवस्था करावी लागेल.
तर त्यांनी मी हो म्हटल्यावर त्यांना एक खूप मोठा आनंद झाला आणि त्या आनंदात मलाही खूप आनंद झाला, की मी आज म्हणजे कितीतरी दूर फक्त माझा व्यवसाय काय आहे तर केटरिंग म्हणून. केटरिंग. तर त्यातून मी पुढे जायचं ठरवलं. मग मला बाकीच्यांनी विचारलं, "अरे बापरे! तुम्ही इतक्या लांब का जाणार आहे?" तर माझा स्वभाव असा आहे, की मी बोलताना मला चेष्टा करून बोलायची सवय आहे. तर मी सांगितलं, की ज्यावेळेस समजा मला कोणी विचारलं, की "तुम्ही इलेक्शनला उभं राहाल का?" तरी पण मी सांगितलं, की "मी उभं राहीन, पण माझी खूण असेल माझं पोळपाट लाटणं." कारण मी या पोळपाट लाटणं किंवा टिपिंगच्या 4 डब्यामुळे मी आत्तापर्यंत पुढे गेले. माझी ओळखच तिथं आहे. म्हणून मी असं बोलून माझी ती वेळ पुढे नेते आणि समोरचा पण त्याच्यात आनंदी आणि उत्साही होतो. म्हणून त्या निमित्ताने मी पुढे गेले. मग मी कलकत्त्याला गेले. मग मी तिथं गेले, मुंबईत गेले. मुंबईतून त्यांनी मला म्हणजे विमानाचं तिकीट वगैरे सगळं त्यांनी बुक करून दिलं. माझ्या सोबतीला स्वतः नंदन बर्वे होते, दीप्ती भागवत होत्या. हां. आणि मग आम्ही त्यांच्यासोबत कलकत्त्यात गेले. तर तिथं मी किमान 14 दिवस होते. तर माझं जाणं येणं म्हणजे मी विमानात जे बसले, सगळा खर्च तर ते त्यांनी. माझं स्वयंपाकाच्या कामामुळे. बाप. म्हणजे माझा केटरिंग व्यवसायामुळे मी विमानात बसले. म्हणजे मला तिथून माझी सुरुवात झाली. मग हा आनंद माझ्या म्हणजे जीवापलीकडे गेलेला आनंद झाला, की माझं काम मला कुठपर्यंत नेऊ शकतो. कारण काम हे कुठलंही छोटं-मोठं नसतं. मग तुम्ही कोणतंही काम करा. मग मी बरेच पुढे गेले. मग कलकत्त्यात गेल्यानंतर तिथल्या लोकांना आपले भारतीय मेनू खाण्याची आवड एक वेगळी निर्माण झाली किंवा मराठी. मराठी मेनू. मग आपण जे इकडचे मेनू बनवतो. मग साधारण चटणी भाकरी, पिठला भाकरी, ठेचा. हा ठेचा म्हणजे माझा तिथं एक सगळ्यांचा फेव्हरेट आयटम झाला. ठेचा म्हणजे बरोबर काय बनवलं, की हिरवी मिरची, लसण, कॉमन. थोडासा दाणे ते आपलं आपल्याला कॉमन माहिती आहे. कॉमन आहे. तर त्याच्यात सगळ्यांना एक आवडीचा विषय झाला, की काकूंनी खूप वेगळं काय बनवलं. सगळे हवं-हवंसं वाटणार आहे आणि सांगायचं पर्याय ते एक दिवस माझ्याकडून पोहे जास्ती झाले होते. मग टाकून कसे देणार? हं. टाकून दिले तर समोरचे काय म्हणतील, काकूंनी वाया घातलं. मग कोणाच्या घरी जाऊन कोणाचं नुकसान करायचं नाही. हं. आपण जसं आपलं घर सांभाळतो त्याप्रमाणे आपण हा व्यवसाय चांगल्या प्रमाणात सांभाळा. आज थोडा-थोडा करता आज मला 25 वर्ष झाली या व्यवसायामध्ये आणि आता माझं याच्यात नाव खूप मोठं आहे. हं. आज मला व्यवसाय करण्याची गरज नाहीये. परंतु मी याच्यात म्हणजे मी थांबवणार नाही. मी हा व्यवसाय मला जोपर्यंत होईल तोपर्यंत मी कंटिन्यू करायचं ठरवलं. कारण सगळ्या गोष्टी मी पैशासाठी करत नाही, तर माझं नाव याच्यात आहे म्हणून मी करते. मग नंतर तिथले जे माझे 12-14 दिवस गेले. मग त्यांनी मला, "तुम्हाला आता किती पैसे देऊ?" तर इतकं काम आवडलं, की माझ्या स्वप्नात पण वाटले नव्हते. एवढे पैसे त्यांनी मला द्यायला काढले. मग मी मुलांना म्हणले, "अरे, तुम्हाला महिन्याचं पॅकेज नाहीये. इतकं तर मला 14 दिवसात मिळायला लागलं." मग मुलगा म्हणला, "आई खरं का?" अरे म्हटलं, "मला ते घेऊ कसं?" असं चिंता पडली. तर त्यांनी तर मला इतकं दिलं आणि मग त्यांनी मला सांगितलं, की "काकू तुम्हाला कुठली साडी घ्यायची? तुम्ही दुकानात चाला. तुम्हाला पाहिजे ती साडी चॉईस करा." तर पण आपण यांच्या घरी कशासाठी आलो? कामासाठी. कामासाठी बरोबर. मग आपण चॉईस करायची का? तर मी सांगितलं, "तुम्ही मला साधी दिली तरी मला काही तुम्ही जे द्याल त्यात मला खूप म्हणजे तुम्ही मला 10 दिवस जे प्रेम दिलं किंवा माझ्याकडून काही तुमच्या घरात चूक झाली असेल, काही झालं असेल, तर याच्यातून उलट मला क्षमा कारण मी साधी सामान्य स्त्री आहे म्हटलं. इतक्या मोठ्या माणसांपर्यंत पोहोचायची माझी पहिलीच वेळ आहे. मग त्यानिमित्ताने त्यांना पण सगळ्यांना बरं वाटलं. मग त्यांनी त्यावेळेस मला एक छानसा हिऱ्यांचा हार वगैरे गिफ्ट केला. कलकत्त्याचा हिऱ्यांचा हार गिफ्ट मिळाला. तर तो म्हणजे माझ्या आयुष्यातला तो पहिला म्हणजे मला जे माझ्या स्वतःच्या लग्नात किंवा मला पहिल्यांदा घरातून मी कधी घेऊ शकले नाही. असा तो हार मला तिथं गिफ्ट मिळाला. कामातून केवळ फक्त मिळाला. माझ्या कामातून मिळाला. मग त्यांनी मला त्यावेळेस 3,000 ची साडी गिफ्ट केली. मग मी मुलांना फोटो टाकले, की "अरे बापरे! मला इतकं मोठं गिफ्ट मिळालं." मुलगा म्हटला, "आई तू तिथं पैसे घेऊ नको." त्यांनी इतकं तर अरे म्हटलं, की आपण ज्यांच्या घरी गेलो ते पैशात न मोजणारे माणसं आहेत आणि आपण तर त्यांच्या पायातल्या चपली इतकी पण आपल्याला मान नाहीये. परंतु त्यांनी मला इतके मान दिला, की आणि आपण पण त्यांना कुठं कमी पडलो नाही. मग ज्या दिवशी माझ्याकडून पोहे जास्ती झाले, मग मी म्हटलं टाकून कसे देणार? ग्रामीण भागात गाया येतात, आपण गाईला घालू शकतो. कोणीतरी मागणारे येतात, कोणाला तरी देतो. सिटीमध्ये कोणाला देणार? बरोबर. मग मी ते पोहे फ्रीजला ठेवून दिले. मग संध्याकाळी त्यांनी विचारलं, "काकू आज काय मेनू?" मी म्हटलं, "तुम्ही सांगा." ते म्हणले, "नाही, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवा." मग मी ते पोहे मिक्सरला बारीक केले आणि त्यात आपलं बेसन पीठ, गव्हाचं पीठ जे मला सापडेल ते सगळं साहित्य घातलं आणि कांदा, कोथिंबीर आणि काकडी वगैरे किसून त्याचे पराठे केले आणि त्याच्यासोबत लिक्विड काय करायचं, एक हिरवी चटणी बनवली. तर त्यांना सगळ्यांना वाटलं, की काकूंनी गावाकडून मसाले वगैरे आणलेत की काय? मग त्यांनी मला विचारलं, "काकू तुम्ही याला गावाकडून काही मसाले आणले का?" अरे! मी म्हटलं, "नाही, मी येताना फक्त माझे अंगावरचे 4 कपडे घेऊन मी बाहेर येते. मी स्वतः काही घेऊन येत नाही. जे काही आहे ते तुमचंच आहे." हो.
हां, तर त्यांना कौतुक वाटलं, की आमच्याकडे जर उरलं तर आम्ही टाकून देतो किंवा डस्टबिनला टाकतो. तर मग मी त्यांना सांगितलं, शहरात की होतं कॉमन. हां, की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तर आपण जे काही आज मी कामासाठी इथपर्यंत पोहोचले, तर हे काम माझ्यासाठी छोटं-मोठं नव्हतं. हे काम काम होतं. पण मला तुम्ही संधी दिली, मी तुमच्या इथपर्यंत येऊन पोहोचले आणि तुमच्या घरात येऊन माझ्यासाठी ज्याप्रमाणे शाळेला पहिल्या दिवशी जाणारं मुलं आपण त्याला काय म्हणतो, नवी शाळा, नवं पुस्तक, नवी पाटी. त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस नवा असतो. मी प्रत्येक दर दिवशी नवं घर, नवा पोळपाट, नवा लाटणं असं असतं. प्रत्येकजण मला विचारतात, "काकू तुम्हाला ह्या लाटण्याने पोळ्या करायला जमलात का? आम्हाला दुसरीकडे गेलं की पटकन जमत नाही, सुचत नाही." म्हटलं, "मी कधीही जाताना मी शेतात गेले तरी एक गळ्यात पर्स घालून जाते." आता मला जसं मुलांनी विचारलं इथं, की "काकू तुम्ही कुठं टीचर आहेत का? कुठं काही?" आता मी एक सामान्य स्त्री आहे, रोजचं शेतीकाम पण करते. म्हणजे माझ्याकडे गाया वगैरे पण आहेत. त्यामुळे मी शेतात गेले की शेण भरण्यापासूनचं काम माझं स्वतःचं आहे. असं काही नाही का मी सगळं. कुठल्याही कामात मी मागं पडत नाही. म्हणून आज मी इथपर्यंत येऊन पोहोचले. वाह! हां. तुम्हाला मी आधीपासून आठवतंय म्हणजे माझ्या लहानपणापासून तुम्ही येताय आमच्या घरी. हो. तेव्हापासून आठवतंय मला आणि तुम्ही नाही का समजा आता आमच्या आत्याचा कार्यक्रम होता. त्यात तुम्ही एकदम आनंदातून सगळं सजावट केली. म्हणजे तर हां, मग तुझं काम बेसिकली काय होतं? फक्त स्वयंपाक. पण तुम्ही सजावट करायला मदत केली किंवा नंतर ते जागरण गोंधळाला तर ॲक्टिव्हली सहभाग घेतो. हो. मग हे कसं जमतं? हे माझा तो स्वभाव आहे. म्हणजे मला का माहीत नाही. मी कुठेही जरी गेले, तरी मला समजा समोर नवरीचं स्वागत करायचं असेल किंवा एखाद्याच्या घरी बारसा असेल, तर मला स्वतःला बारशाचं गाणं म्हणायला आवडतं किंवा मी स्वयंपाकातून पटकन वेळ काढते. तुम्हाला थांबवत नाही. उखाणा घेणं हा माझा एक पॉइंट आहे. तर या उखाण्यात मी पुढे जाण्यासाठी किंवा तुम्ही मला बोलवलं किंवा काही त्याच्यासाठी मी वाट बघत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी मान हा काही घ्यायचा नाहीये. बरोबर आहे. तर एक आपल्या अंगात जी कला आहे ती दाखवायसाठी मी पटकन पुढे जाते. मग भळंद नाचवणं असेल, जिथं कुठं गोंधळाचा कार्यक्रम असेल, तर तिथं मी स्वतः भळंद वगैरे खेळते. तर मला समोरचे विचारतात, की "तुम्हाला भीती नाही वाटली का? भळंद्यात अग्नी असतो." तर म्हटलं, "माझं रोजचं जीवनच मी अग्नीसोबत आहे." बरोबर आहे. समोर तू हां, माझ्या समोरच अग्नी आहे. तर मी म्हणजे मला त्याची भीती कधी वाटलीच नाही आणि वाटत नाही भीती. देवकार्य आहे आणि काम काम आहे. हे मी फक्त पुढं माझं ध्येय होतं. त्यामुळे मी थांबत नाही आणि जे करते त्यात म्हणजे म्हणे हिंमत आणि किंमत दोन्ही देऊन मी पुढं चालते आणि म्हणे की स्वतः जर म्हणजे हिंमत असेल तर माणूस कुठेही जाऊ शकतं. त्यामुळे मला भीती वाटत नाही. आता मला कधी-कधी या प्रवासातून घरी जायला रात्री 11 वाजतात, 12 वाजतात. तरी पण मी बसनी प्रवास करते. बसनीच काय कधी-कधी मला दुधाच्या गाडीने प्रवास करते. तर मी हां, मी स्वतः सोडलेलं आहे. हां. हां. तर मी जिथं समजा रोडवर गेले, तर मला विचारतात, "अहो गाडी मिळेल का? किंवा तुम्हाला भीती नाही वाटणार का? लोकं कसे?" पण आत्तापर्यंतच्या आयुष्यात मला कधी असा अनुभव आलाच नाही. कारण आपलं सगळं ध्येय हं. जे काही करतो आपण अन्नपूर्णा ब्रह्म त्याच्यावर ज्याच्या घरी जातो त्याच्या घरी आपण मनापासून जो स्वयंपाक बनवतो आणि खाऊ घालणं, आवडलं का? छान झालं का? हे विचारून प्रत्येकाच्या चवीनुसार किंवा कमी जास्त पडणार नाही, कुठं वाया तर त्याच्यातून हे भगवंताची कृपा समजायची सगळी. आणि माझे गुरु महाराज प्रसाद महाराज आंबळनेरकर. तर आज मी जे पोहोचले, तर ही सगळी माझ्या गुरूंची कृपा समजून मी इथपर्यंत पोहोचते. तर मी गुरूंसोबत पंढरपूर वारी करते. वारीमध्ये मी कित्येक ठिकाणी महाराजांचे स्वयंपाक बनवते. तर काही लोकांना चिंता असते वारीला जाताना 10,000-15,000 रुपये खर्च असतो. 15 दिवस वेळ असतो, तर कसा काढायचा? तर माझी ती सोय भगवंतानी केलेली आहे. तर वारीत मी जिथं स्वयंपाक करते, तिथं मला मानधन मिळतं. आणि महाराजांच्या सोबत गेल्यामुळे मला पंढरपूरचं दर्शन पण लवकर होतं. लवकर होत. तर असं योगायोगाने असं झालं, की मध्यंतरी मला पंढरपूरमध्ये एका ठिकाणी पांडुरंगाचा महानैवेद्याचा स्वयंपाकाची वेळ आली. बापरे! आणि जे पांडुरंगाचे पुजारी आडनावच त्यांचा पुजारी आहे. बरं. तर त्यांच्या घरी जाऊन मी स्वयंपाक बनवला. त्या दिवशी तर मला तो पांडुरंगाचा महानैवेद्याचा पण योग येऊन गेला. तर या स्वयंपाकाचं काम म्हणजे काहींना वाटत असेल ह्या काय करतात? नाही, नाही. स्वयंपाकाचं काम नाही करतात. ते पण हे सोपं नाही. म्हणजे काम कुठलंही हलकं भारी नाहीये आणि मी त्याला कधी हलकं मानलंच नाही. त्यामुळे मला ती भीती वाटली नाही. मी आजही रोडवर गेले रात्री 10 वाजू, 11 वाजू, 12 वाजू मला गाडी मिळते. मी फक्त समोरच्या माणसात मी घरी पोहोचले की मी तुम्हाला फोन करते. आणि मी पोहोचल्याबरोबर जर फोन केला तर ते मग "अरे बापरे! अजून आम्ही तर याच कामात आहे. तुम्ही कसं काय घरी पोहोचलात?" पण मला जिथं जायचं तिथं न्यायचं काम भगवंत करतो. घरी पोहोचवायचं काम भगवंत करतो. म्हणजे त्याच्यामुळे अजून मला कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला नाही. आता म्हणले स्वयंपाकाबद्दल स्वयंपाक एवढं सोपं नाही कारण तुम्ही 10 वस्तू नीट करा. एकाच जर मीठ कमी पडलं तर तुम्हाला हेच बोलणं येतं. हो, असं काही झालंय? नाही होत, नाही होत. नाही होत. उलट समोरचे मला सांगतात, की "अरे बापरे! तुम्ही इतका छान स्वयंपाक कसा बनवला, की आम्हाला कशात ताटात वाढलेलं मीठ पण घ्यावंच लागलं नाही."
कशात मीठ कमी जास्त कळालंच नाही. सगळं इतकं चविष्ट कसं झालं. कधी-कधी मला पोहोचायला 9 वाजतात. मग मला 9 वाजल्यानंतर समोर अरे बापरे! 9 वाजले. होईल का हो आपलं 12 वाजेपर्यंत? तर मी त्यावेळेस सांगते म्हणजे मी माझं मन मला हिंमत देतं. मी म्हणते तुम्ही फक्त 12च्या काट्याला 10 मिनिटं मला आधी सांगा. मी त्या नैवेद्य वाढायला यायची पण वाट बघत नाही. मी माझ्या हाताने छान नैवेद्य वगैरे डावं उजवं सगळं आपलं ब्राह्मण पद्धतीचं नैवेद्य वाढून देते. म्हणजे भाताची मूठ कशी करायची, भातासोबत मग केसरी भात असेल किंवा मसाले भात असेल, 5 पक्वान्न कसे बनवायचे आहे त्यातच करायचे. समोरच्यानी जरी सांगितलं नाही, तरी पण मी त्याच्यात ते पक्वान्न बनवते. समजा मोठा भात केला, त्यातून मी वाटीचा केसरी भात बनवते. त्यातूनच 1 वाटी तरी मसाले भात. मग ते नैवेद्याचं पान भरलेलं दिसतं. मग ते भरल्यामुळे समोरचा माणूस खुश होतो ना. बापरे! काकूंना तर एकच पक्वान्न सांगितलं होतं, यांनी 3 कसे बनवले? म्हणजे ती एक स्वयंपाकातली आयडिया आहे. तर गव्हाची खीर. आता गवल्या म्हणजे काही फार मोठी हे नाहीये. तर आपली जी कणिक भिजलेली असते पोळ्यांची, त्याचे मी पटकन छोटेसे समजा कुकर लावलं, दोन्ही गॅस पाक आहे. मग माझ्याकडे 2 मिनिटं वेळ आहे. तेवढ्या टायमात मी 2-4 गवले बनवते हाताने आणि थोडंसं दूध घातलं की ती गवल्याची खीर तयार होती. मग समजते अरे आपल्याकडे तर गवले नव्हते. काकूंनी गवले बनवले कशाचे? खीर झाली कशी काय? म्हणजे समोरच्याचं पण अट्रॅक्शन वाढतं आणि आपल्यालाही समाधान वाटतं. त्यामुळे मला ते अडलं नाही कधी आत्तापर्यंत. मी या स्वयंपाकामध्ये पारनेरला मला जास्त अनुभव आले याचे. म्हणजे माझं जे गणपती हा माझा वीक पॉइंट आहे आणि मला भगवंत कसा तिथपर्यंत नेतो हे मला माहीत नाही. तर पारनेरला विष्णू महाराज पारनेरकर त्यांच्याकडे मला खूप कामं असतात. तर हे कामं करताना तिथं एक म्हणजे महाजन म्हणूनच आहेत. योगायोगाने आजही मला महाजनांचंच गॅप पुढे मिळालं. तर एक जे महाजन म्हणून आहे त्यांनी सतचंडी याग ठेवला. तर त्या सतचंडी यागात त्यांनी ब्राह्मणांसाठी सगळं सोहळ्याचं करायचं. त्यांनी मला आमंत्रित केलं की काकू असं आमचं काम आहे, कार्यालय बुक केलंय. तर कार्यालयात सकाळी 150-200 लोकं, संध्याकाळी 150-200 लोकं असे होतील. तर तुम्हाला जमेल का? तर मी कामात कधी नाही म्हणतच नाही. म्हणजे जमेल, न जमेल, झेपेल हा मी विचार केलाच नाही. उडी मारायची, पाण्यात पडलं की पोहता येतं. हा विचार करून पुढे पाऊल टाकत चालले. मग मी त्यांना हो म्हटले. तर माझ्या जोडीला कोण म्हणजे आमचे मालक बरोबर असतात. मग त्यांची मला भक्कम साथ आहे, त्यामुळे मी पुढे जाऊ शकते. की नुसतं मी हो म्हटले, त्यांनी जर नाही म्हटलं तर मी कसं जाणार असं होत नाही. मग अशांनी 1-2 महिला तयार केल्यात. मग मी तिथपर्यंत जाऊन पोहोचले. मग पारनेरला ज्यावेळेस मी हे म्हणजे विष्णू यागाचं काम घेतलं, तिथं सतचंडी याग होता. मग विष्णू महाराज पारनेरकर. मग त्यांनी 7 दिवसाच्या ह्याच्यात त्यांचं 1 दिवस प्रवचन होतं. मग सगळे ब्राह्मण सांगायला लागले की अरे बापरे! मला सवय होती, मी त्यांची मिरवणूक निघली, तर मी मिरवणुकीत पण म्हणजे ॲक्टिव्हपणे माझे मिरवणुकीला पण गेले. तिथं तुळस घेतली किंवा पावली वगैरे खेळत मी मिरवणूक केली आणि नंतर देवीचे भजनं वगैरे असले की मी भजनाला पण जायचे. माझ्या स्वयंपाकाच्या वेळेत वेळ काढून मी ते पण केलं आणि मग ते ब्राह्मण लोकं ज्यावेळेस नाश्त्याला आले, तरी आपण ताटाला एक फूल लावायचं रांगोळी बनवून. आपण पण सोहळ्यात नऊवार साडीत त्यांना व्यवस्थित वाढायचं. माझे सगळे कामं 7 दिवसाचे चालू होते. ब्राह्मणाच्या जेवणाच्या वेळेस त्यांना म्हणजे उशीर होऊच द्यायचा नाही. ब्राह्मणाचं तिकडचं शेवटचं आवर्तन पडायची वेळ आली, की आपण इकडे पाणी करायला सुरुवात करायची म्हणून. मग त्यांनी सांगितलं, की "बापरे! आमचं इतकं घरगुती कार्यक्रमाला पण एवढी ठेप राहत नाही, तर तुमच्या एवढ्या मोठ्या यागात आमची खूप मोठी ठेप राहिली." मग ते महाराजांनी विचारलं, की "तुम्हाला इतकं सगळं सोहळ्याचं करणारं इथं कोण मिळालं?" तर जसं मी सांगितलं, की मला शिर्डीच्या कुलकर्णी काकू म्हणून ओळखतात. तर त्या महाजनांनी सांगितलं, की शिर्डीवरून एक कुलकर्णी काकू म्हणून आलेले आहे आणि त्यांनी आपलं हे सगळं काम लावून धरलं म्हणून. तर कार्यालयात काम करणं सोपं नाही 7 दिवस. नाही. पण तरी पण मी ते बरोबर म्हणजे कुठलंही कमी न पडता ते काम केलं. मग महाराज म्हणले, की "असे कोण लेडीज आहे, एवढं मोठं कार्यालय सांभाळणारी? ब्राह्मणाच्या बायका इतक्या पुढे जाऊ शकत नाही." कारण ब्राह्मणाची बाई घर चालवायचं म्हणलं तरी एक काम केलं तर थकलेली दाखवते. मग मला त्यांनी सांगितलं, की "काकू तुम्हाला महाराज बोलावता." आता मी स्वयंपाक करता इतक्या मोठ्या सत्पुरुषाच्या पुढे जायचं. आता कामात कसं असतं स्वयंपाकातली साडी, कपडे किती नाही तरी थोडंसं असतं. मग मी माझा पदर सावरून घेतला आणि स्टेजवर जाताना तर इतक्या मोठ्या सत्पुरुषापुढे आपण जाणार आहे. म्हणून मी फक्त पायरीला नमस्कार करून वरती जाण्याचं ठरवलं स्टेजपर्यंत. त्यावेळेस महाराज म्हणले, "अरे बापरे! ह्या तर साक्षात अन्नपूर्णा भेटल्या तुम्हाला. एवढं मोठं कार्य करणं सोपं नाहीये." तर त्यांनी स्पीकरवर ज्यावेळेस सांगितलं, की ह्या अन्नपूर्णा मिळाल्या. मी म्हटलं, की "महाराज तुमच्या तोंडून हा शब्द निघाला म्हणजे माझ्यासाठी हे खूप मोठं झालं. म्हणजे करणारे तुम्ही, देणारे तुम्ही, हे सगळं मटेरियल तुमचं आहे. मी निमित्त मात्र आहे याच्यासाठी. मी फक्त काम करायचं केलं. कोणालाही कमी पडू द्यायचं नाही." तिथं मी चहा, नाश्ता, 2 वेळचं जेवण असं सगळं माझ्याकडे होतं.
मग लहान मुलं असेल, मग लहान मुलं जर रडायला लागलं तर एखादी त्याची आई येते, "अहो काकू तयार आहे का काही? मूल फार रडतं, याला काय द्यायचं?" तर मग त्यावेळेस मी म्हटलेच नाही की बा उष्ट करायचं नाही किंवा काही नाही. शेवटी लहान मुले देवासमान असतं. मग मी आपलं पटकन नैवेद्यासाठी छोटं कुकर लावलं असेल, पण आहे त्या भातातून त्या मुलाला भात करून दिला असेल. मग ते सगळ्यांना अगदी समाधान वाटलं. मग ते म्हणायला लागले, की "काकू तुम्ही एवढं सगळं हँडल करताना कोणाला रागावलं नाही, कोणाला चिडलं नाही. कुठलं असू द्यात, सगळ्यांसाठी पावभाजी करायची." तर आम्हाला टेन्शन आलं. का इतक्यांना पावभाजी करायची, इतके बटाटे कसे सोलू? एवढा कांदा कसा चिरू? तर तुम्ही कसे कांदे चिरले? असं प्रत्येक जणाची प्रत्येकाची विचारण्याची पद्धत. मग शेवटच्या दिवशी सगळ्यांना हवं असं. मग सगळ्याजणी मला कुंकू लावायला आल्या. प्रत्येकजण माझी ओटी भरतं, गिफ्ट देतं, की महाराजांनी सांगितलं, की ही अन्नपूर्णा आहे. याची प्रचिती मला तिथंच मिळाली. कारण ते देवीच्या समोरच होतं. म्हणजे असं, की आपल्याला टेन्शन घेऊन किंवा काम कुठलं करायचं असं करायचं नाही. म्हणून पुढं जायला काही लागत नाही याच्यासाठी. इथपर्यंत मी अशी पोहोचले. बरं. मग तुमचं माप बरोबर कसं येतं एक्झॅक्ट? कसं आहे तर माहीत नाही. मी कोणालाच विचारत नाही. मी फक्त विचारते, की किती माणसांचा स्वयंपाक आहे? आणि माझं अंदाज पण मी कोणाला सांगत नाही. मला समोरच्याने जरी विचारलं, "काकू इतक्या लोकांचा आहे, तुम्हाला किती करायचा आहे?" मी म्हणते, "मला फक्त तुम्ही माणसं सांगा. किती माणसांचा स्वयंपाक करायचा?" मग ते म्हणले, "जर 10-5 वाढले." तर म्हणलं, "वाढले तर सांगा मला. कमी होतील हे सांगू नका. कारण कमी झाले तर तुमचं अन्न वाया गेलं नाही पाहिजे. माणसं वाढले तर कमी पडणार नाही याची जबाबदारी मी घेईल. पण जर पब्लिक कमी आलं, तर उरलेल्या अन्नाचं काय करायचं याचा प्रश्न असतो. तर मला माणसं वाढायची टेन्शन येत नाही म्हणलं. त्यामुळे मला म्हणजे अन्न कमी पडतच नाही आणि उलट माझ्याकडून. आहे, कारण बऱ्याच ठिकाणी काय म्हणतात, की जास्त लोकं आले तर प्रॉब्लेम होतो. नाही होत. की तुम्ही उलट हां, 100 लोकांचा स्वयंपाक केला, हां. तर 1,200 लोकं हमखास जेवू शकतात. आपल्याला त्रास होतो थोडासा पोळ्या वगैरे समजा एक्स्ट्रा वगैरे, पण पण होतं आपण तिचा कंटाळा नाही करायचा. कारण अन्नपूर्णा जर आपल्या जवळ ठेवायची असेल, तर आपण कंटाळा करून भागत नाही. मग आपण रेग्युलरपणे करू द्यायचं. विचारायचं नाही पंक्तीला किती लोकं बसले, किती राहिले. समोरच्या माणसाला एकच सांगायचं, तुमचा शेवटचा माणूस जेवूपर्यंत मी किचनजवळ आहे. मग ज्या दिवशी ते सांगतील, "काकू आता झालेत आपले लोकं, किती उरलं काय?" उरलेलं अन्न काढून ठेवायचं, किचन वाटा आवरून घ्यायचं. आपण कंटाळा करायचा नाही. कारण एक म्हण आहे, आळस असेल तर मग आळस दरिद्र्याचा सोयरी झोप असं काहीतरी त्याच्यावर म्हण आहे. म्हणून मग ती त्याप्रमाणे आळस नाही केला की पुढे जाता येतं आपण. आणि आळस करायचाच नाही. आळस कुटुंबाचा वैरी, झोप दारिद्र्याची सोयरी. ज्यादा झोप पण नसावी. हं. मी रात्री पहाटे म्हणजे कधी-कधी मी रात्री 1 वाजता घरी पोहोचले असेल, तरी मी 4ला उठून दुसऱ्या कामावर गेले. बापरे! 3 म्हणजे तास फक्त. हो, 3 तासासाठी. त्यामुळे मला तिथपर्यंत म्हणजे स्वयंपाकात मला कंटाळा येत नाही. पण मग तुम्ही आमच्या घरी सुद्धा खूप वेळेला हो. आलेला आहात. तर मग अ, आमचं कसं ऑब्झर्वेशन असतं, की तुम्ही जेव्हा स्वयंपाक करताना एकदम टापटीप राहता गजरा-बिजरा घालून हो, किंवा हो, हो. ह्याच्यामागे काही स्पेशल कारण? नाही गजरा म्हणजे मला फुले आवडतंच. कुठल्याही असू द्या. सकाळी तुम्ही माझ्या घरी 5 वाजता जरी आले, 5 ते 5:30ला माझी अंघोळ वेणी कुठलंही फुल नसेल तर जास्वंदीचं असो, झेंडूचं असो, मी त्या पाकळ्या करून पिनात घालून त्या लावतेच. म्हणजे मला फुल आवडत नाही. आता सध्या माझ्याकडे थोडीशी एक घटना घडल्यामुळे मी माझ्या राहणीमानात जरा म्हणजे इतकं शायनिंगमध्ये राहणे मला पटत नाहीये. असं म्हणून मी सध्या थोडीशी माझ्या राहणीकडे बदल झालेला आहे. कारण कसं होतं, की स्वयंपाक करताना शक्यतो कसं होतं, की खूप घाम होणं किंवा हे तर कॉमन गोष्ट आहे. हो. पण त्याच्यात लगेच सावरून घेणं किंवा पटकन आणि बाकीच्या गोष्टींकर तयार होणं हे तुम्ही मग तर मी करताय किती स्वयंपाक केला आणि मी जर घरी निघले, तर जाताना मी साडी वगैरे चेंज करून आवरून जाते, की मला कॉलनीतले पण विचारतात. माझ्या कॉलनीत पण असं आहे, की "कुलकर्णी काकू का आल्या नाही? तुम्ही नसले की कॉलनी शांत-शांत राहते." असं एक म्हणजे मग गजबज जी असते, ती सगळ्यांना हवी-हवीशी वाटते. "काकू तुम्ही नसले की अंगणात रांगोळ्या दिसत नाही कोणाच्याच." म्हणजे मी लवकर उठते, लवकर अंगणवाटा आवरते. त्यामुळे सगळ्यांना मग ती एक सवय झाली. हं. "अरे बापरे! काकू उठल्या बरं का, यांचा झाडण्याचा आवाज आला. चला आपण पण उठलं पाहिजे." तर काही जण मला विचारतात, "काकू तुमच्यामुळे आम्हाला गजर लावायचं काम नाही." म्हणजे असा तो एक माझा तो स्वतःचा स्वभाव आहे. तर मला कोणी सांगत नाही किंवा घरी माझ्याकडं आम्ही दोघंच असतो. कुठला सासरवास नाही किंवा दडपण नाही कुठलं. आणि मला स्वतःचा स्वभाव आहे. टेन्शन घ्यायचं नाही, कोणाला द्यायचं नाही. मी घेत पण नाही, देत पण नाही. आता मी स्वयंपाकाच्या कामात मला समोरचे विचारतात, "बापरे काकू, आम्हाला टेन्शन आलं, भाज्या चिरून लावायच्या, कुकर लावायचं. आमची तर काहीच तयार नाही." म्हणलं, "तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमचं रिलॅक्समध्ये तुमचा कार्यक्रम एन्जॉय करा. या मी तुम्हाला सगळी तयारी करून देते." आणि ज्यावेळेस आपले पटपट सगळ्या व्हायला लागतं ना, "अरे बापरे! एवढ्या भाज्या केल्या तुम्ही? कसं बनवलं इतक्यात? ह्या तर निवडलेल्या नव्हत्या, ह्या चिरलेल्या नव्हत्या." मी म्हणत असते, "अहो आमचे काका म्हणजे आम्हाला दोघांनाही अर्थात मालकांना कुलकर्णी काका आणि मला काकू.
तर मग मलाही पण ती मालकांना काका म्हणायची सवय लागलेली आहे, की कुलकर्णी काका असल्यानंतर भाज्या वगैरे चिरायचं किंवा हाताखाली सर्व द्यायचं काम तेच होतं. म्हणजे मला सपोर्टिंग तसं खूप महत्त्वाचं आहे. हा प्रत्येक गोष्टीत जर सपोर्ट आहे, तर मला माझ्या यजमानांशी जी घरून सपोर्ट आहे, त्यामुळे मी पुढे जाऊ शकते आणि कुठेही जाताना ते मला अडवत नाही. सगळ्यात महत्त्वाचं. महत्वाचं आहे. हां, किंवा आता समजा मला आज इथपर्यंत पोहोचायचं होतं. मग मला काल ठरलं, तर काल मी शेतात गेले. शेतातलं काम करता फोन झाला, की असं-असं आहे, तर उद्या तुम्हाला वेळ आहे का? तर मी त्यांचा विचार नाही घेतला, की बा उद्या असं-असं करायचं. तर मी फक्त सांगून द्या, "हो चालेल, माझ्याकडे उद्याचा दिवस आहे." आणि योगायोगाने तो असतो. म्हणजे आजचा दिवस मला फ्री होता. उद्या मला मी म्हणजे केटरिंग व्यवसायातलाच मोठं काम आहे. उद्या मला 150 लोकांचा स्वयंपाक आहे. एक ठिकाणी भरणी श्राद्ध म्हणून. परवाला आपल्या आहेत जवळच कढीत मांडवा म्हणून आहे. तिथं पण मला 150-200 लोकांचा स्वयंपाक आहे. आता मला घरी जाऊन त्यांचे 10 किलोचे लाडू बनवायचे आहेत. पण मी हा विचार नाही करत, की आता मी इकडे जाऊन 2 तास कसे घालू? घरी जाऊन काय करू? किंवा अजून मला किराणा आणण्यापासून तयारी करायची. पण ते होतं, रात्र आपलीच आहे. आपलीच. हां. मग ही वेळ परत येत नाही. म्हणून ही वेळ. मग मी आमच्या मालकांना सांगितलं, की "अहो, उद्या मला असं-असं एका याच्यासाठी जायचंय." ते म्हटले, "अरे बापरे! तू इथपर्यंत पोहोचली. जा, जा." मग आज सकाळपासून त्यांनीच बाकीची तयारी. घरातलं काम शिल्लक राहू दे, तू लवकर जा, लवकर आवर. म्हणजे त्यांनी मला सपोर्ट करून पण माझ्याकडून निघण्यासाठी 10 मिनिटं लेट झालं. थोडंसं बाळ छोटं आहे, बाळ रडायला लागलं. त्यामुळे मग मला घरातून निघायला 10 मिनिटं. मग मी इथपर्यंत आता पोहोचताना सुद्धा मी एका दुधाच्या गाडीने पोहोचलेले. म्हणजे मी बसची वगैरे वाट बघत नाही कुठंच. बरं आता तुम्ही जेव्हा सुरू केलं होतं केटरिंगचा व्यवसाय, तेव्हा मुलं लहान होते? हो. मग ते सांभाळून वगैरे कसं? कारण मुलं दिवस बाहेर राहावं लागत असेल. मी मुलांसाठी म्हणजे माझी मेस ज्यावेळेस सुरू केली, मी सुरुवातीला आधी मेस केली 10, 15, 20 लोकांपर्यंत. मग नंतर मग जसं स्वयंपाक आवडला, तर मेस व्यवसायात कसं आहे येताना एक मुलगा येतो. मग तो 10 जणांना सांगतो, "अरे, आम्ही अमक्या-अमक्या मेसवर गेलो होतो. तर तिथं स्वयंपाक खूप छान आहे, जेवण छान आहे आणि पोटभर आहे." मग ज्यावेळेस मी मेस केली, तर मी मुलांना कधी मोजून जेवायलाच घातलं नाही. मी स्वयंपाक केला, की भाजी खाली ठेवायची, गरम पोळ्या करायच्या. प्रत्येकाला भाऊ, दादा आवडलं का, नाही आवडलं का? ज्यावेळेस भाजी नाही आवडली, तर मी गुळपोळी खा, पापडाची चटणी करून खा, की पैशात मी कधी मेस मोजलीच नाही. आणि मग ते मुलं पण खुश होऊन जायचे. मग असं करता माझ्याकडे 80-90 मुलं झाले. रूम छोटी होती. 10 बाय 10च्या रूममध्ये मी 80-80 मुलांची मेस केली. पण मग ते कसं वाढलं मला कळालंच नाही. मग मेस करता नंतर मग मला लोकं, "तुम्ही इतकं सुंदर करता ना, आम्हाला घरून स्वयंपाक बनवून द्या." मग तो घरून स्वयंपाक मी बनवून द्यायला लागले. मग मला त्यावेळेस काळजी असायची, "अरे बापरे! मेसच्या मुलांना शाळेला वेळ नाही झाला पाहिजे. आपण बिझनेसमध्ये उतरलोय, पण मग इकडे हे नाही झालं पाहिजे. आपल्या मुलांच्या शिक्षणाने कमी नाही लोटले पाहिजेत." किंवा गावाकडून लोकं काय म्हणतील, का ही मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडून लोणीत गेली. तर मला ज्यावेळेस मी लोणीत आले, आस्था गाव सोडून, तर काही जण म्हणले, की "आस्था गावातून काही शाळा होत नाहीत का? का तुम्हाला वेगळं राहायचं निमित्त म्हणून तुम्ही बाहेर चाललात का?" तर मी सांगितलं, "नाही, मला फक्त मुलं शिकवायचे आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसा पाहिजे होता." खरं. सगळ्या गोष्टी आमच्याकडे काही नोकरी वगैरे नव्हती किंवा कुठला बिझनेस नव्हता आधी. मी जे सुरुवातीला 2 डब्यापासून केलं, याच्यातून मी शेतीला भांडवल घालायचं होतं. मग असं करत मग मी मुलांना शिक्षण मग माझी 10 बाय 10ची रूम. मग मी मुलांना सांगितलं, की मी जरी बिझनेस वाढवला, तर मी तुम्हाला याच्यात पाडणार नाही. हा बिझनेस फक्त माझ्यापुरता मर्यादित मी ठेवणार आहे. आणि इतक्यापर्यंत गेले तरी मी अजून मुलांना याच्यात घेतलं नाही. म्हणजे आजही घरात मुलगा आहे, सून आहे. मला जर बाहेर केटरिंग, बाहेर बिझनेस द्यायचा असेल, स्वयंपाक जर मला 100 लोकांचा द्यायचा, मी रात्री 2ला उठून आवाज न करता मी एवढा स्वयंपाक बनवते. मुलं खाली उठून येऊपर्यंत म्हणलं, "आई, रात्री का नाही सांगितलं तू? आम्ही तुला मदत केली असती." अरे माझं म्हणजे मी सांगितलं, की मी तुम्हाला याच्यात पाडणार नाही. म्हणून त्याच्यामुळं आपण जे काही करायचं ते मी करणार आहे. इथपर्यंत मी करून निघते पुढचं. मग मग असं करता मी काय केलं, मग मुलांसाठी एक शेजारी छोटीशी रूम घेतली. मुलांना अभ्यासात कुठं कमी नाही पडू द्यायचं म्हणून. मग मुलांना अभ्यासात त्याच्यात पाडलं. मग मुलगी माझी इंजिनिअरिंगला गेली. 10वी नंतर पुढं डिप्लोमा केला. मग डिप्लोमानंतर मग मी ठरवलं, की मुलीची इच्छा होती काही मला पुण्यात शिकायचं आहे. अभ्यास चांगला झाला, मार्क चांगले आहे. मग मी मुलीला पुण्याला ॲडमिशन घेतलं. मग तिचं पुण्यामध्ये मग इंजिनिअरिंगची डिग्री झाली. मग तिची डिग्री होता नंतर तिने सांगितलं, की डिग्रीत जर मार्क चांगले आहे, तर मला आता मास्टर डिग्री करायची. मी सांगितलं, "तुम्ही शिका. मास्टर्स मी" केलं. हो. वाह! "तर मी तुमच्यासाठी कुठं कमी पडणार नाही." मग तिला ज्यावेळेस त्यांनी मेकॅनिकलमध्ये घेतलं, तर मला सगळे म्हणायला लागले, "मुलगी कुठे मेकॅनिकल असती का? तिला उद्या जॉब मिळाला तर कसा मिळेल? लग्न करताना कसं होईल?" पण तिचं जर त्याच्यात म्हणजे सगळं करिअर घडत होतं, तर मग मी थांबवलं नाही. मुलगी मोठी आहे माझी. मग मी तिला त्याच्यात मेकॅनिकल करू दिलं. मग आज ती मेकॅनिकलमध्ये मास्टर झाली. बापरे!
म्हणजे तिने आधी डिप्लोमा केला, नंतर डिग्री केली, नंतर आता मास्टर डिग्री झाली याच्यामध्ये. मग मी फक्त ठरवलं की मुलगी जर इंजिनियर झाली तर मुलाला इंजिनियर करायचं नाही, दोघांच्या फील्ड वेगळ्या झाल्या पाहिजे. मग माझी इच्छा होती की आपण शेतकरी आहे, BSc ॲग्री वगैरे करू. तर BSc ॲग्रीला त्याला जो नंबर लागायचा तर तो काही जवळपास लागत नव्हता, आणि लांब जो लागायचा तर तिथं डोनेशन होतं. मग मुलं म्हणले की आई तू कष्ट करती, तर आम्हाला तुझा कष्टाचा पैसा डोनेशनला नाही भरवायचा, आम्हाला जे मार्क मिळाले त्याच्यातून आम्हाला नंबर लागला पाहिजे. म्हटलं चालेल तुमची इच्छा, आणि जरी वेळ आली तर मी डोनेशन भरेल, फक्त शिक्षणात कमी पडायचं नाही. मग मी पुढं मुलांना तिथपर्यंत पाडलं. मग मुलाचा नंतर 12वी झाली. 12वी नंतर मग आम्हाला काही कुठं BSc ॲग्री मिळालं नाही. मग नंतर त्यांनी म्हणजे एक शिक्षक होते आमच्या कॉलनीत राहणार, ते म्हणले की काकू तुम्ही त्याला फार्मसीकडे वळवा. तर मला जरा पटलं ते, तर मी त्याला सांगितलं अरे फार्मसीचे भर, डिप्लोमाचे भर, डिग्रीचे भर, कुठले भर. मग योग असा की आमचा फार्मसीला नंबर लागला तर पहिलाच नंबर कोल्हापूरला. कोल्हापूर. आई जगदंबेची कृपा इथं आहे पण मग कोल्हापूरला त्याचा बी फार्मसीला नंबर लागला. मग आम्ही म्हटलं अरे लांब आहे, एकटं कसा राहशील, होईल का? पण त्यांनी पण हिंमत धरली. आता शेवटी मग आईचेच लेकरं ते, मला हिंमत आहे त्यामुळे माझ्या मुलांना तेवढी हिंमत होती. हो चालेल म्हणलं जाईल. मग ज्यावेळेस आमचे मालक त्याला सोडवायला गेले ॲडमिशनसाठी, तर ते म्हटले की नको इतक्या लांब, आपल्याला एकच मुलगा, इतक्या लांब सोडायचं नाही. मी म्हटलं मुलं परदेशात जातात, तर आपण कोल्हापूर म्हणजे काही लांब नाही, रात्री इथून बसलं तर आपण सकाळी तिथे जाऊ शकतो. ती पण हिंमत धरली. मग कोल्हापूरला त्याचं आम्ही बी फार्मसीचं ॲडमिशन केलं. मग तिथं बी फार्मसी त्यांनी 4 वर्ष अगदी रेग्युलरपणे सुटला. म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी ती पण, की पहिली ते मास्टर डिग्रीपर्यंत अजून मुलगा माझा रेग्युलर आहे. मग तो तिथपर्यंत बी फार्मसी 4 वर्ष चांगला सुटला. मग परत मला हेच सर म्हणाले, ज्या सरांनी सांगितलं की त्याला फार्मसी करा, मग त्यांनी मला सांगितलं की काकू तुम्ही त्याला मास्टरमध्ये घाला. मुलगी मास्टर केली, मुलगा म्हणला नाही माझं स्वप्न आहे ते करायचं. मग ज्यावेळेस तो बी फार्मसी झाला नंतर त्याला मी M फार्मसीमध्ये घातलं. मग मुलगी पुण्यात होती योगा मास्टर्स. म्हणून मुलगा पण पुण्यात घेतला. मग पुण्यात दोघंही पण मराठवाडा मित्रमंडळाला चिंचवडला तिथं रूम घेतली आणि दोघं बहीण भावांना एकत्र ठेवून दोघांची मास्टर डिग्री झाली. मग त्या मुलीचं ME झालं, मुलाचं M.Pharm झालं. हां, म्हणजे दोघंही मुलं मास्टर त्याच्यातून होऊन गेले. म्हणजे मला तिथपर्यंत काही थांबावं लागलं नाही. मग दोघांचं मास्टर झालं. मग इथपर्यंत रेग्युलरपणे चालले. मग माझं स्वप्न वाढलं की मुलांनी मास्टर केलं, आता याला पुढे PhD करायची. पण मग मी त्याला सांगितलं की आता आपण मुलीचं लग्न झालं पाहिजे, नंतर तुझं लग्न झालं पाहिजे, कारण 28-30 नंतर पण आपल्या ब्राह्मण समाजात तर आताच्या अडचणी सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यात मला बरेचसे जण म्हणणारे होते की तुम्ही काही स्वयंपाकाचे कामं करतात, तुमच्या मुलांना कोण मुली देणार, किंवा तुम्ही अजून नुसतं म्हणतात मुलगी शिकली, पण मग मुलीचं लग्नाचं का बघत नाही. पण मग माझं स्वप्न होतं की बा आपण मास्टर डिग्रीपर्यंत नेले, तर आता यांना पुढं पण तसंच बघू, आता इथपर्यंत. मग मी नंतर मग मुलांच्या लग्नाकडे वळाले. मग 2 वर्ष शिक्षणाला थांबवलं. मुलीचे मास्टर झालं होतं, मुलाचे मास्टर झालं होतं. ज्याचं मास्टर चालू असताना मुलीच्या लग्नाचं बघायला सुरुवात केली. मग मी सुरुवात केली की बा योगायोगाने स्थळं, मग कुठं नाव नोंदवले, अनुरूपला नोंदवलं, ब्रह्मसखीला नोंदवलं. मग योगायोगाने मला मुलीच्या लग्नाचा योग आला. अनुरूपमधलंच मला एक स्थळ आलं. एक जे गोविंद कुलकर्णी म्हणून आहे, आज ते हयात नाही आहेत, 2 महिन्यापूर्वी ते पण गेलेत. तर त्यांची आणि एक पुरुषोत्तम कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांची मला चांगली म्हणजे आपल्या समाजाची खूप मोठी साथ मिळालेली, की कष्टातून यांनी इथपर्यंत आणलं. हे सगळ्यांना म्हणजे अगदी आजही कौतुक वाटतं प्रत्येकाला, की यांनी खूप कष्ट केले, कष्टातून मुलं घडले. या गावात येऊन शिक्षण यांनी एक नाव कसं कमवलं. म्हणजे आजही माझं नाव इतकं आहे की ज्या प्रभावतीताई घोगरे, शंकर नाना खरडे मुलगी, माझी फेमस मैत्रीण, म्हणजे आजही त्या कौतुकाने सांगतात की कुलकर्णीबाई तुमची इतकी एनर्जी आमच्यात नाहीये. आणि त्या ज्यावेळेस म्हणजे इलेक्शनला वगैरे उभे आहेत, तर मी त्यांच्यासोबत काही गोष्टी प्रचाराला वगैरे म्हणून नाही, पण त्यांचं ज्यावेळेस आस्थागावला एक सभा झाली, तर मी त्यांच्या सभेत पण की त्यांच्या गावात जर मला मान मिळाला तर त्या आमच्या गावात आल्या, तर मग आपण पण त्यांना मग एक ऑप्शन करणं, बुके देणं, हार घालणं, इथपर्यंत मी तिथपर्यंत पोहोचले. मग त्याच्यात त्यांनी मला सांगितलं की मग त्यांनाही कौतुक वाटलं की आपण यांना आमंत्रित नाही केलं तरी पण ह्या इथपर्यंत कशा आल्या. मग माझ्या स्वप्नात एकच होतं की आपण जर समजा त्यांच्या गावात त्यांनी आपल्याला इतका मान दिला, तर आपल्या गावात आल्यानंतर आपलं कर्तव्य आहे. आणि आपण काही कुठले राजकारणी वगैरे नाही आहेत,
किंवा आपल्यावर कोणाचं दडपण नाही किंवा आता लोणीत राहतो तर समजा केलंच आता पाहिजे असं काही नाही. इतकं कोणाचं दडपण नाही. ज्यांनी बोलवलं तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे आजही मी विखे पाटलांकडे म्हणलं म्हणजे मी रणरागिणीत काम केलं. त्यामुळे मी धनश्रीताईंच्या पण तितकीच जवळ आहे. आणि इकडं घोगरे काकींच्या मग त्यांनी मला सांगितलं की ज्यावेळेस आम्ही की का 2 मिनिटं बसा तुम्ही सभेला. त्या सभेला बसले असताना तिथले एक वकील होते, जे त्यांच्या बाजूने प्रचार करणारे. जे आमच्या आस्तगावचे वकील. मग ते मला म्हणले, "काकू घोगरेबाई तुमच्या मैत्रीण आहेत चांगल्या. मग तुम्ही 2 शब्द घोगरेबाईंविषयी बोलता का?" म्हटलं, "माझी तर तयारी म्हणून नाहीये काही. माहीत नव्हतं मला आज त्यांची सभा आहे काही, तर काय बोलू इतक्या मोठ्या सभेत, पब्लिक भरपूर होतं." नाही म्हटले, "जे का आपल्या गावात आल्यात ते आता तुम्ही जे काही बोलताल ते सगळ्यांना आवडेल." मग त्यांनी मला डायरेक्ट म्हणजे नाव पुकारलं. नाव पुकारल्यामुळे मला काही म्हणजे उठलेच मी. उठले तर 2-3 शब्द मी त्यांच्यासाठी असं बोलले, की बा एक स्त्री कुठपर्यंत जाऊ शकते ना आज परत मुद्दा आपल्या तिथपर्यंत आला, की हा स्त्री शक्ती म्हणून. तर तिथपर्यंत बोलले. तर मग मी त्यांचं जे थोडंसं वक्तव्य आहे, तर त्या पण एक शेतकरी गृहिणी. मग आता यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगितली. राजकारणावर बोलायचं नव्हतं आपल्याला. कारण आपल्याला विषय नव्हता. फक्त एक उभं राहायची वेळ आली म्हणून मी स्टेजपर्यंत जाऊन मग त्यांच्यात. तर मग गृहिणी ते शेतकरी घुगरेबाईंबद्दल मी एक थोडंसं मला सवय आहे कविता चारोळ्या लिहायच्या. जे सुचेल ते बोलते. तर मी त्यांच्याविषयी एक कविता लिहिली. गृहिणी ते शेतकरीचा प्रवास झाला भारी. 100 गायीच्या दारी ही जनतेची काय वारी. याच्यावर हे इतकं काही सगळ्यांना आवडलं, की तुम्ही इतकं कसं काय लगेच आहे. मग काही गावातले लोक म्हणले, "अरे बापरे! कुलकर्णी काकू आपल्या गावात तर म्हणजे साधारण सुजयदादा विखेंचं किंवा यांचं जास्ती आहे आणि तुम्ही कसं काय भाषणाला उभ्या राहिल्यात?" मी म्हटलं, "आपण राजकारणी नाहीये. उद्या सुजितदादा जरी आले तरी मी त्यांच्याविषयी पण बोलू शकते. काही मला प्रॉब्लेम नाहीये त्याचा. मी धनश्रीताईंबरोबर मी रणरागिणीत पण जाते." तिथपर्यंत झालं. म्हणजे लोकांना एक दडपण आलं, की या राजकारणात कसं काय आल्या असं म्हणून. तर आपण राजकारणी नाही आपण. तर आपल्याला एक सामान्य स्त्रीसाठी आपण फक्त 2 शब्द त्याच्यावर. तर मी त्यांच्यासाठी तिथपर्यंत बोलले. म्हणजे असं मला ती एक सवय आहे. त्यामुळे मला काही प्रॉब्लेम आला नाही तिथपर्यंत. मग दुसऱ्या दिवशी असं, की सुजितदादा आमच्या कॉलनीपर्यंत आले. प्रचार चालू होता. मग मला रांगोळ्यात वगैरे मला इंटरेस्ट आहे. तुम्ही पण बघितलेलं आहे. फुलांच्या असू द्या, कुठल्या असू द्या. मग मी कॉलनीत रांगोळ्या वगैरे काढायला गेलं तर सगळेजण म्हणायला लागले, की "आता दादा येणार आहे आपल्याकडं. तर तुम्ही काल तिकडे भाषण केलं, तर उद्या इथपर्यंत माहीत झालं तर काय होईल?" मी म्हटलं, "नाही काही. दादा तर आपल्या गावचं भूषण आहे. त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये." मी रांगोळ्या वगैरे काढल्या. औक्षणाची तयारी केली दादा कॉलनीत आता आणि औक्षणाला गेले. आणि मग दादानीच मला प्रश्न विचारला, "काय काकू आमच्यासाठी कविता नाही का काही?" मी म्हटलं, "तुमच्या सभेत फक्त बोलवा. कविता आत्ता तयार आहे. तुम्हाला ऐकायची का?" "बरं आजची सभा आहे आपली बाजार तळावर." आवर्जून गेले. आता त्यांच्या सभेचं पब्लिक म्हणजे काय आपल्याला कोण आमंत्रित करणार हो? की स्वतःहून कसं म्हणजे काय करायचं? पण कोणालाही आपल्याला विरोध करायचा नव्हता किंवा तिथपर्यंत. मग मी काय केलं थोडी पुढेपर्यंत गेले. तर दादांनीच मला पाहिलं. अरे बापरे! आपण शब्द टाकला आणि हे आले. मग मी तिथपर्यंत गेले आणि योग असा की त्यांनीच माझं नाव पुकारायला लावलं. हां. म्हटलं ही सत्व परीक्षा आहे आपली. दोन्हीकडे ही सत्व परीक्षा म्हणून आपण काय करायचं? मग मी पुढे झाले. मग तिथपर्यंत जायचं तर आता बोलावं काय? त्यांच्या सभेचं पब्लिक किती? मग काय करायचं? मग मी 2 शब्द बोलले. दादा आपल्या पंचक्रोशीचं भूषण आहे. आज असं म्हणजे काय बोलायचं ते आणि आपल्याला माहिती आहे. तुम्ही कुठल्याही जर याच्यात गेले, तर आपल्याला कोणासाठी उभं राहायचं हे आपल्याला माहिती. शेवटी आज मी इथं आले, तुम्ही माझे, ते माझे, ते माझे सगळेच आहे. वेळेला काय करायचं ते मला माहिती आहे ना, ते मी करणार. मग मी त्याच्यावर मला आता काही सुचेना. मग मी पटकन एक मला अशी कविता सुचली. ही कविता अशी होती, तर ज्यावेळेस आपण ही याची कविता आहे रात्रंदिवसा देवा तुम जनतेच हां, तर त्याच्यावर मी कविता म्हणली पटकन. रात्रंदिवसा साहेब तुम्हा जनतेचा ध्यास, शिर्डी मतदारसंघाचा केला विकास. म्हणजे मी कुठला लिहून ठेवला नव्हता किंवा काय नव्हतं. मी स्पॉन्टेनियसली तो शब्द बोलून पण मी एक समाधान वाटलं. म्हणजे अशा पद्धतीने मी म्हणजे जिथं जाईन तिथं मी माझं टेन्शन घेत नाही बा. असं. मग यानंतर मग म्हणजे मुलीचं लग्न झालं. मुलीच्या लग्नानंतर मी मुलाला सांगितलं, की "बाबा तू आता पी-एच-डीचे फॉर्म भर." पी-एच-डीचे फॉर्म भरले आणि त्याच्या लग्नाला बघायला सुरुवात केली. योग असा की बघता-बघता 2 महिन्यात त्याचा योग आला. योग आला तर
पैठणचे असंच अनुरूपमधलं स्थळ पैठणचं. तर पैठणमध्ये माझे खूप नातेवाईक आहेत. मग मी स्थळ जे होतं ते नात्यातलं नव्हतं. आधी सगळ्यांना सांगून परत कुठेतरी मोडकं घालण्यापेक्षा डायरेक्ट डायरेक्ट तिथपर्यंत पोहोचले आणि योगासाठी ते पण स्थळ माझं पटकन जमलं. आणि जमल्यानंतर मी नातेवाईकांना सांगितलं की बा मुलाचं पण लग्न जमलं. म्हणजे दोन्ही लग्नांना मी माहित नव्हतं. जे मुलीच्या बाबतीत झालं तेच मुलाच्या बाबतीत. मुलीच्या बाबतीत आम्ही 5 जण गेलो, ते 5 जण आले. आताही मुलासाठी तेच केलं. आम्ही 5 जण मुलीच्या घरी गेलो, तेही 5 जण आमच्या घरी आले. आणि नंतर मग जे आता मग मुलीची बैठकीत मला खूप पटकन झालं. मग मी ठरवून टाकलं होतं की मुलाची पण बैठक आपल्याला लांबवायची. मग तिथे आम्ही 5च जण गेलो. आम्ही 2 जण, मुलगा, मुलगी, जावई. मग जेवण वगैरे झाले आणि मुलीच्या मामाने विचारलं की आपण बैठक घेतली असती पण तुम्ही मुलाचा मामा नाही आणला म्हणे. म्हणलं तुम्हाला पाहिजे असेल तर इथे मुलाचे मामा नाहीये, पण माझा मामा आहे म्हणलं पैठणमध्ये. मी इथं बसून मी फोन करते की बा मी तिकडं जाईन, विचारीन, चौकशी करीन, हा गोष्ट नाही. मी त्यांच्या घरून फोन केला आणि 5 मिनिटात माझे सगळे नातेवाईक तिथे जमा झाले. तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं की पैठणमध्ये येऊन हिची सोयरीक जमली, आम्हाला कानच कोण नाही असं. मग ते मुलाचंही लग्न जमलं. सुनबाई पण MSc मिळाल्या, फॅशन डिझायनर आहे. म्हणजे योगायोगाने ते पण जमून गेलं. पटकन झालं. आणि आता मुलाची PhDचं राहिलेलं शेवटचं वर्ष चालू आहे. म्हणजे ते पण स्वप्न माझं पूर्ण होत आहे. तर मग आता तुमचा केटरिंगचा व्यवसाय इतका चांगला चालू होता. हो. तर मग नंतर तुम्ही भागवत कथेकडं किंवा कीर्तनाकडे कसे वळलात? मी सुरुवातीला जे लोणीत आल्यानंतर जिथं मी ज्या मालकाकडे जानवेकर म्हणून आहे त्यांच्या घरी मी पहिलीच रूम पाहिली आणि त्याच रूममध्ये मी 14 वर्ष भाडून राहिले आणि त्याच मालकाचे माझ्याकडे आज घर आहे. मग त्यांच्याकडे सुरुवातीला भजन व्हायचं, गणपती मंडळ असायचं, सामुदायिक गणपती बसवायला लागले. मग असंच आपली एक आवड छंद म्हणून मी त्यांच्यात सहभाग घ्यायला लागले. गणपती मंडळात जायचं, संगीत खुर्ची खेळ, लिंबू चमचा खेळ किंवा काही खेळ आपल्या मनाचे त्यांना दाखवून मग भजन असायचं, मग भजन करायचं, गवळण म्हणायची. त्याच्यातून मी पुढे गेले. मग मला लहानपणापासून वडिलांच्या घराशेजारी पांडुरंगाचं मंदिर होतं. तर मला सवय होती हरिपाठाला जाणं वगैरे. त्यावेळेस इच्छा होती, पण करता येत नव्हतं. म्हणून मग मी ठरवलं होतं की मला कधीतरी योग आला तर करेल, पण जबाबदाऱ्या जोपर्यंत होत्या तोपर्यंत काही करता आलं नाही. मग तोपर्यंत मी फक्त भजनाला वगैरे जात राहिले. त्याच्यातून भजन, कीर्तन हे शिकले आणि पुढे मग नंतर मी मोठमोठ्या स्वयंपाकाच्या कामातून जे केटरिंग करते, त्यातून मला भागवताचे वगैरे कामं यायला लागले. म्हणजे भागवतांची कामं करता मला बरेचदा असं झालं की स्वयंपाक करता मी कथा ऐकायला लागले. मग ती कथा ऐकता मला स्वतःलाच म्हटलं अरे बापरे. मग एक ठिकाणी चैतन्य महाराज देगलूरकर त्यांचे भागवताला होते. मग ते विचारतात मधून काहीतरी, हा समजा अमक्याने अमकं केलं, फलाण्याने फलानं केलं, तर कुठपर्यंत असं म्हणजे कोण ऐकतंय मन लावून हे त्यांना ऐकायचं असतं म्हणून. जसे शाळेत आपल्याला शिक्षक प्रश्न विचारतात. मग त्या प्रश्नाचे मला उत्तर देता आले. मग ते उत्तर दिल्यानंतर महाराज म्हणले, तुम्ही जर इतकं सगळं करता तर काही दिवसांनी भागवताचार्यच व्हाल. मी म्हटलं महाराज तुम्ही आशीर्वाद द्या. आशीर्वाद तुमचे असेल तर मग काही हरकत नाही. चला म्हणले करा, काही हरकत नाही. मग पुढे असं की माझे गुरु महाराज प्रसाद महाराज आंबळनेरकर. मग मी महाराजांना म्हटले, महाराज मला भागवत शिकायचं पण कुठं शिकू? महाराज म्हणले, तू तर पुण्यात नेहमी जाते, पुण्यात शिक, नाही तर पंढरपूरला ये. पण मला पंढरपूरपेक्षा पुणे योग्य वाटलं. मग मी माझ्या जावयांना चौकशी करायला लावली, पुण्यात कुठं आहे, काय आहे? योगायोग असा की मला सगळे ओळखीचे सापडत गेले. मग पुण्यात जे आहे सदाशिव पेठेमध्ये नारद मंदिर, हां, तर तिथं मला मिळालं, भागवताचं शिक्षण मिळालं. मग जाणं येणं कसं करायचं? माझे केटरिंगचे कामं, मेस, मुलं सगळ्या गोष्टी करून पुढे जायचं ठरवलं होतं. पण मग माझं मुलीचं लग्न, मुलाचं लग्न, मुलीची डिलिव्हरी, मुलाचं सुनाची म्हणजे नातवंडावरपर्यंत मी पोहोचले. मग आता फक्त माझं एकच स्वप्न राहिलं होतं की आता आपल्याला भागवत कीर्तन महाराजांचा शब्द पूर्ण करायचा. मग मी तिथपर्यंत पोहोचले. मग पुण्यात जायचं. मग मी सुरुवात केली की लोणीतून पहाटे 4ला गाडी असते. पहाटे 4च्या गाडीने मी बसायचे, पुण्याला पोहोचायचे. तिथे माझा क्लास वगैरे म्हणजे मी सुरुवातीला अभ्यास करावा लागायचा. बरोबर. नंतर माझा क्लास, मग टाळापासून तर भजनामुळे मला टाळ वगैरे येत होता. मग अभ्यास म्हणजे मी भागवत आणि कीर्तन दोन्ही बरोबर घेतलं. कारण जायचंय तर मग समजा मग आपण म्हणतो ना गाड्याबरोबर नरोळ्याची यात्रा. देवाला जाताना तर आपण गाडीत जातो तर नारळ बॅगमध्ये नेतो. तसं तर मग आपल्याला भागवत शिकायचं. भागवतासोबत 1 तास कीर्तनाच्या क्लासला द्यायला काय हरकत आहे? होईल तर दोन्ही पण होईल. अभ्यास थोडंसं 1 तास आपण जास्ती जागरण करू रात्री. मग मी तिथपर्यंत पोहोचले. मग मी भागवताचे क्लास सुरू केले. मग 11 ते 3 भागवत व्हायचा. 11 ते 3 नंतर मग 1 तास गॅप जायचा. 3 ते 4 कुणी चहा, नाश्ता कशाला आणि पुन्हा
4 ते 6 पर्यंत कीर्तनाचे क्लास असायचे. मग मी तो कीर्तनाचा क्लास जॉईन केला आणि ते झाल्यानंतर रात्री 9ला परत गाडी असायची घरी परत. लोणीला यायला. तर मग मी आठवड्याचे 4 दिवस क्लास केला, 4 दिवस ऑनलाईन केलं माझ्या याने. मग रात्री 9च्या गाडीने मी बसले तिथून. नांदगाव पुन्हा गाडी असायची 9ला. त्या गाडीने मी लोणीत यायचे. तर मग ते कंडक्टरचे वगैरे माझ्या ओळखी झाल्या. मग ते मला विचारायचे, "काकू तुम्ही 2 वाजता इथं रोडवर उतरता. तुम्हाला सोबत कोण आहे?" तर आता गाडी किती वाजता येईल तर तेवढ्या वेळा 2 ही झोपेची वेळ असती. मालकांना तिथं उभं राहून काय करणार? एकट्याची वेळ. नाही म्हटलं. तर तो एसटी ड्रायव्हर विचारायचा, "काकू गाडी तिथपर्यंत घेऊ का? तुमचं घर हायवेलाच आहे." म्हणजे हे सगळं भगवंताची कृपा होत गेली. आणि कित्येकदा त्यांनी गाडी मला घरापर्यंत पोहोचूस तर गाडी रोडवर उभी केली असेल. मग ते माझं तिथपर्यंत झालं. मग मी घरी आले की झोप मोडून जायची. मग मी गाडीत बसले की मग सगळ्यांना अभिमान वाटला मुलांना, की आई आता भागवत शिकली, कीर्तन शिकायला लागली. मग बसमध्ये बसला की तो अभ्यास करायचा. फोनवर जे व्हिडिओ वगैरे घेतलेले असायचे. तर मग मला जावई म्हटले, "तुम्हाला हेडफोन देऊ का?" मग सुरुवातीला जावया पुढे लावायला वगैरे जरा जास्त वाटलं. पण त्यांनी मला घेऊन दिले. मग मी हेडफोन लावून बसमध्ये ते ऐकायचे. म्हणजे माझा अभ्यासही व्हायचा आणि एक सगळे मनोरंजन पण होऊन जायचं. मग तिथपर्यंत मी पोहोचून गेले. मग अभ्यासात मग परीक्षा आली. मग सुरुवातीला संस्कृत वगैरे जरा अवघड वाटलं. तर मग मी आता संस्कृतचे भरपूर चालले ऑनलाईनचे मोबाईलला वगैरे YouTubeला मिळतं. मग त्याच्यातून मी ते पण शिकायला घेतलं. संस्कृत पण मी त्याच्यावर शिकते संस्कृतची क्लास सध्याला, की थोडंसं पाठांतर व्हावं म्हणूनसाठी म्हणून. आणि मग तो अभ्यास आपोआपच होत गेला. आणि मग योग असा की परीक्षा, पेपर, पण मग काही नातेवाईक कार्यक्रम, आपला केटरिंग बिझनेस म्हणजे सगळं जे करायचं ते. कारण शिक्षणालाही पण पैसाही पाहिजे, प्रवासालाही पैसा पाहिजे आणि जे काही करायचं ते याच्यातून करायचं किंवा कोणाकडून घेणं किंवा काही करून केलं नाही आजपर्यंत. म्हणून मी इथपर्यंत पोहोचले. मग अभ्यास पुढे पेपर आला. मग पेपरच्या आधी त्यांनी तोंडी परीक्षा जशी आपली सुरुवातीला शाळेत जर आपण गेलो तर आपला आधी तोंडी परीक्षा होतात, असते. 6 महिने चाचणी, तर तोंडी परीक्षा. तर त्यांनी सांगितलं की आता प्रॅक्टिकल करा. मग प्रॅक्टिकल परीक्षेसाठी तुमची जे तुम्हाला येतं, भागवत म्हणजे भारुड करा, गवळण म्हणा, काय म्हणा किंवा एखादं छोटंसं नाटक असं करा. तर मी तिथं मला भारुड वगैरे करण्याचा इंटरेस्ट खूप आहे. मग मी तिथे एक भारुड केलं. तर ते भारुड सगळ्यांना आवडलं. ज्यावेळेस ते भारुड इतकं छान आवडलं की जिथं मी भागवत शिकले म्हणजे लोणी ते पुणा प्रवास तसा अवघड होता. तसं सगळ्यांना आश्चर्य वाटलं, की यांनी इतका प्रवास करून या इथपर्यंत पोहोचल्या, इतकं सुंदर भारुड करताय. आपण तर इथं राहून आपण स्वतः टू व्हीलरवर येतो. कधी-कधी ओला बुक करून येतो. पण मग आपण इतकं करताना आपण खूप पैसा पण नव्हतो खर्चू शकत. थोडक्या पैशात मी अगदी म्हणजे PMTने वगैरे PMTचा पास काढून मी हे सगळं केलं. कारण जर पास नसेल तर मला ₹200 लागत होते आणि पास असेल तर मी ₹40त रिटर्न होत होते म्हणून. आणि आता तर मला म्हणजे मोदी सरकारची किंमत आहे अर्ध तिकीट. त्यामुळे मला त्याचा एक खूप फायदा झाला किंवा रोजच्या प्रवासाला पण मला खूप खर्च कमी लागला अशा गोष्टी तिथपर्यंत. मग माझं ते भारूड छान झालं. तर त्यावेळेस सगळे तिथं म्हणायला लागले जे मला शिकवायला होते. नंदिनी पाटील, परत श्रेयसबा कुलकर्णी असे जे मोठमोठे ते म्हणले की तुमच्या या ध्येयाला आम्हाला वाटतं की तुम्हाला शिक्षणाच्या आधीच एखादा पुरस्कार देऊन टाकावा. म्हणलं ही भगवंताची कृपा आहे की तुमच्या तोंडातून निघलं. मिळेल ना मिळेल ती पुढची गोष्ट आहे. पण आज मला तुम्ही म्हणले याच्यात मला फार म्हणजे एक आश्चर्य वाटलं की बा तुम्ही इतकं मोठी हिंमत धरून इथपर्यंत आलात, शिकलात. म्हणजे स्टेज डेअरिंग करण्याचं सोपं नाहीये. तुम्ही इतकी सुंदरसं भारूड म्हणलात आणि भारुडानंतर मी एक सुंदरसा उखाणा पण घेऊन दाखवला. ज्या उखाण्यालाच मला किमान 5 मिनिटं लागतात. असा सुंदर उखाणा मी त्याच्यात घेऊन दाखवला. मग म्हणजे सगळ्यांना असं छान वाटलं. मग तिथपर्यंत झालं. मग नंतर तोंडी परीक्षा माझी झाली आणि मग लेखी पेपर आला 100 मार्काचा. 100 मार्काच्या पेपरला जसा तुम्ही बोर्डाचा पेपर देता असा पेपर असतो. मग हा पेपर हातात कुठं पुरवणी घ्यायची नाही, कोणाकडून काही मागे पुढे बघायचं नाही. संस्कृत असो का जे येईन ते लिहायचं होतं त्याच्यात. मग योग असा की माझ्या स्वयंपाकाच्या तारखा होत्या. अभ्यासाला वेळच झाला नाही. जे मी बसमध्ये प्रवासात केला तेवढंच झालं. पण मी ठरवलं की आता यावर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी डबल बसणार आपण. पण पेपर द्यायचाच. आणि नेमकी कामं होते माझे बाहेर कामं कुठं तर म्हणजे एक काम होतं माझं शिऊर बंगल्याजवळ बोलठाण म्हणून गाव आहे. बोलठाणचं काम करून मला रात्रीतून पुण्याला पोहोचायचं होतं.
त्या पोचायचं कसं, अभ्यास झाला पाहिजे. काम तर मी 2 महिन्यापूर्वी घेतलेलं होतं. मग मी ते दोन्ही कामं पुरे केले. पहिलं काम केलं मी मुंबईतलं काम केलं आणि ते काम करून मी मुंबईतून त्या मार्गे नाशिक, येवला त्या मार्गे मी शूरबांगला पोहोचले. शूरबांगल्याहून मी बोलठाणला गेले. दुसऱ्या दिवशी बोलठाणचं काम केलं. म्हणजे रात्री मी 1 वाजता शूरबांगल्यावर उतरले. एकटी महिला असून सुद्धा बरं का. खतरनाक. आणि तिथं मला ते घ्यायला आले. मग तिथून मी बोलठाणला गेले. सकाळी त्यांचा स्वयंपाक वगैरे करून परत त्यांना मी सांगितलं की मला तुम्ही बंगल्यावर सोडा. बंगल्यावरून मी औरंगाबाद गेले आणि मी तो प्रवास तसा केला. म्हणजे मुंबई ते बोलठाण, बोलठाण ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते पुणा. फक्त माझ्याजवळ माझी 4 पुस्तकं, मोबाईल, क्लिप आणि हेडफोन आणि माझ्या ज्या असेल प्रवासातल्या 2 साड्या वगैरे घेऊन मी पुण्यात पोहोचले. मग पुण्यात रात्रीचा प्रवास झाला. सकाळी मी मुलीकडे गेले कोथरूडला. तिथं माझी अंघोळ वगैरे सगळं आवरून फ्रेश झाले छान आणि पेपरला आले. मग प्रश्न पडला आपल्याला तर काहीच आलेलं नाही आहे, अभ्यासातलं लक्षात पण नाही आहे. चला म्हटलं भगवंता आता तुझी कृपा काय असेल ते आणि सगळं महत्त्वाचं सोडून मी इथपर्यंत मग मी पेपरला बसले. तर योग असा की जे कीर्तन वगैरे आधी तिथं प्रॅक्टिकल कीर्तन वगैरे असतात त्याच्यावर जास्ती होते. तर मग कोणाचं कीर्तन झालं होतं, आपले भावांचं झालं, श्रेयस भावांचं झालं. म्हणजे ज्या मॅडमचे त्यांचे नावं मी थोडे लक्षात आले. मग ते नावं, गाळलेल्या जागा असं छानसं लिहिलं. संस्कृत खूप काही जमलं नाही सुरुवातीला. पण जे येईन, काहींना अनुस्वार द्यायला विसरले, काहींना हे विसरले, तर तेवढं विसरून ते लिहिलं आणि 1-2 पुरवण्या घेऊन पेपर लिहिला. तर ज्या नंदिनी मॅडम म्हणून होत्या, नंदिनी पाटील, त्या म्हटल्या की कुलकर्णीताई ज्या अर्थी तुम्ही पुरवणी लावली त्या अर्थी पेपर चांगला सोडवला. तर म्हटलं हे आशीर्वाद तुमचे आणि ही नारदाची कृपा आहे. नारद मंदिरात, व्यास मंदिरात आपण सगळं केलंय म्हणून. आणि मग मी त्याच्यावर तिथपर्यंत पेपर लिहिला. मग पुढं उत्सुकता लागली आता निकालाचं काय? असं करता तर निकाल पण चांगला लागला. मला निकाल घ्यायला पण जायला झालं नाही त्या दिवशी. त्या दिवशी नेमकी माझं काम होतं आणि म्हटलं जाऊन काय करू? जर समजा निकालच नाही लागला तर मी तिथं जाऊन सगळ्यांमध्ये उगाच ते अपमानास्पद वाटले नको, की या इतक्या उत्सुकतेने येत होत्या, जात होत्या, रात्रीचा प्रवास करत होत्या. यांना काही लिहिताच नव्हतं आलं असं. कारण पुणेकर आहे तिथं. पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर आहे. म्हणजे माझ्यासोबत शिकणारे 90% पुणेकर होते. मी 1-2च महिला आम्ही अशा की ग्रामीण भागातून. मग ग्रामीण म्हटल्यावर काही बायका जुन्नरच्या होत्या, काही आसपासच्या होत्या. म्हणजे मी एकच महिला अशी होते की मी इतक्या लांबून जाणारी त्याच्यात महिला होती. मला त्या विचारायच्या आश्चर्याने, की तुम्ही इतक्या लांबून कसं काय शिकायला आलात म्हणून? ऑनलाईनच का नाही करत? प्रवास सोपा नाहीये. आम्ही प्रवासानेच कंटाळून जातो. असं कारण बसमध्ये कधी जागा मिळेल, कधी नाही मिळणार. असं म्हणजे इथपर्यंत पोहोचले. मग निकाल चांगला लागला. मला तिथूनच फोन यायला लागले, "अहो तुमचा निकाल लागला. तुम्हाला छान मार्क मिळाले. कधी आता आम्हाला पेढे द्यायला?" मग मी मुलांना सांगितलं, "अरे माझा निकाल लागला असं-असं." म्हणजे मी 40 वर्षांनी पेपर लिहिला. मला शाळा सोडून किमान 40 वर्ष झाले. तर 40 हे आवड वर्षांनी केलं मी म्हणजे पेपर लिहिला. वयानुसार शेवटी तर अभ्यास करणं. फक्त एक शेती कामामुळं मी हिशोब लिहिणं शेतीचा हा माझा छंद आहे, की मी कमवले किती, खर्चले किती आणि शिल्लक किती हा सगळा माझ्याकडं हिशोब लिहिले. म्हणजे मी रात्री कुठून नाही घरी आले तर प्रवासात मग आता किती खर्च झाला आम्हाला लिहिण्याचा एक छंद आहे आणि तो छंद जोपासता मला म्हणजे पेन धरणं किंवा काही मला सवय राहिली. ते मला लिखाणाची सवय नाही लागली. मग ते पटपट माझ्यात ते झालं, निकाल चांगला लागला. मग भागवत झालं. मग भागवतासोबत मी कीर्तन केलंच होतं. म्हणजे 2 in 1 दोन्ही कामं होऊन गेले. आणि मग कीर्तनाचं मला पुढे म्हणजे कीर्तनाची परीक्षा दिली. त्याचा पण निकाल लागून गेला. मग सगळ्याजण वाटलं, की "अरे बापरे! आम्ही एकच केलं तरी आम्हाला तुमच्या इतके मार्क नाही मिळाले. तुम्ही दोन्ही करून." पण भागवत असो का कीर्तन, शिक्षण तिथून एकच आहे प्रत्येक ठिकाणी. हो. म्हणजे टाळ हा एकच असतो, बोलणं एकच असतं, लिखाण एकच आहे, वाचन एकच आहे. फक्त पद वेगळे आहेत. कीर्तनाचे आणि भागवताचे पद वेगळे आहेत म्हणून. मग तिथपर्यंत पोहोचले. मग कीर्तनाचं मग त्यांनी प्रॅक्टिकल कीर्तनाला उभं राहायचं ठरवलं. मग प्रॅक्टिकल कीर्तनाला एक आमची अशी तारीख ठरली. त्याप्रमाणे मी पुण्यात गेले. मग माझं जे पहिलं कीर्तन जे झालं ते प्रॅक्टिकल म्हणून जे नारद मंदिरातच. तिथं म्हणजे ते एक फक्त कुठपर्यंत पोहोचले यांना कीर्तनाला उभं राहता येतं की नाही, की तेवढ्यासाठी. मग ते पहिलं कीर्तन झालं. मग मी तो त्यांचा पोशाखप्रमाणे नऊवार साडी, नाकात नथ, हातात म्हणजे झांज वगैरे घेऊन पहिलं ते कीर्तन, पेटी तबल्याची साथ म्हणून असं. मग ते कीर्तन मग ते पण छान झालं किंवा अभ्यास न पाहता बोलणं. कीर्तनाला उभं राहतं म्हणजे तुमचं पाठांतर पाहिजे किंवा तुम्हाला पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत कसं येता येईल
मध्ये दुसरं काही जोडता येत नाही ना. तुम्ही कथा जा किंवा एखादा जोक करा तो मिळता-जुळता झाला पाहिजे असं म्हणून तर ते सगळ्या गोष्टी तिथपर्यंत झाल्या. मग हे सगळं खूप कालावधीत घडलं नाही. हा सगळा 6 महिन्याच्या काळातच घडलं. आणि पुढे असं की सर्टिफिकेट वगैरे मिळाले. मग एक-एक होता मग सगळ्यांना उत्सुकता लागली. मग माझ्या ज्या भजनाच्या मैत्रिणी, मुलं सगळ्यांनी आचार्यांनी स्टेटस वगैरे ठेवले किंवा कुलकर्णी काकूंनी सुंदरसा कीर्तन शिकलात, भागवत शिकल्या. मग सगळ्यांना म्हटलं, "अरे बापरे! कुलकर्णी काकू तर काल स्वयंपाकाला आल्या होत्या आमच्या घरी. आज कसं काय कीर्तनापर्यंत पोहोचल्या?" म्हणजे इथपर्यंत प्रत्येक म्हणजे माझं स्टेटस सगळ्यांना दिसलं. माझ्या मैत्रिणींचं भजनी मंडळामुळे सगळ्यांना दिसलं. मग मला प्रत्येकाचे फोन वगैरे आणि ज्यांच्यापर्यंत पोहोचलं त्यांनी त्यांनी स्टेटसला ठेवलं किंवा ह्या तर काल स्वयंपाकाला आल्या होत्या. आज कसं काय कीर्तनकार झाल्या? काल तर या म्हणजे अगदी पोळपाट लाटणं घेऊन वगैरे काम करत होत्या. म्हणून एक सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि योगायोगाने आता मला गणपतीमध्ये 1-2 आता मी कीर्तन पहिलं शिकले. कीर्तन ते का आता गणपतीमध्ये झालं बरोबर? तसं गणपतीत आता पहिलं प्रवचन झालं. प्रवचन झालं. हां. हां. पहिलं. तर म्हणजे कीर्तन केलं होतं, प्रवचन केलं नव्हतं. हं. कीर्तन नाही हां, तर कीर्तन आणि प्रवचन यात काही बदल नाहीये. प्रवचन हे बसून असतं आणि प्रवचनाला तर काय असतं, की समोर समजा तुम्हाला गाथा वगैरे घेऊन बसता येतं. वाचता येतं. हां. कीर्तन पण तसं. म्हणजे माझं असं वय मला बोलायला लागलं, की नॉनस्टॉप गरज नाही. सुद्धा कुठं चालते. तर मी जिथं समजा यांनी मला बोलवलं, तर त्यांनी मला विचारलं, की आम्ही तुम्हाला आमंत्रित करतोय, तर तुम्ही याल का? मला आनंद झाला. कारण अरे बापरे! आपण गणपतीने आपल्याला पहिलं बोलवलं म्हणजे सुरुवात काय असते आपण कुठलंही कार्य करताना विघ्नहर्त्याला आधी नमन करूनच आपलं पुढचं करतो. अरे बापरे! आपलं पहिलं म्हणजे जी सुरुवात झाली खऱ्या अर्थाने, तर ती गणपतीतून झाली. तर हो म्हटलं. मग त्यांनी विचारलं मला मानधन वगैरे म्हटलं काहीच नाही. मानधन नाही. फक्त एक सेवा म्हणून मी करणार. आणि त्यांनाही कौतुक वाटलं. अरे बापरे! कीर्तनकार तर आधीच सांगतात. यांनी काहीच नाही मागितलं. मग तिथं मी गेले आणि आमचे मालक बरोबर होते. त्यांनाही बरोबर नेलं की इथपर्यंत. मग मी थोडंसं सुरुवात केली बा लिहून वगैरे ठेवायचं. असं पद्धतीने घेतलं की अडचण आली तर आपण पटकन बघू शकतो काय म्हणून. मग ज्यांच्याकडे मी गेले मंडळात, तर त्यांनी मला विचारलं की "तुम्ही तर काही गाथा वगैरे बरोबर आणला नाही, पोथी नाही, तर तुम्हाला आम्ही देऊ का?" म्हटलं, "तशी आवश्यकता वाटत नाही आणि लागलीच तर माझ्याकडे आहे पण समजा. लागलीच तर मी काढते माझं." तर मी तिथं जे सुरुवात केली गणपतीपुढं सुरुवातीला मग त्यांनी मला आरतीचा वगैरे मान दिला. आरती झाली. मग नंतर मग जे आपण बसलो तर बसताना आपलं स्वतःचं आसन वगैरे घेऊन आज जसं माईक समोर बसले तसं माईक वगैरे सगळं. तर मग मी सुरुवात केली सगळ्यांना एकदा माझा परिचय वगैरे करून दिला आणि सांगितलं, की आज आपल्याला गणपतीवर बोलायचं आणि योगायोगाने त्या दिवशी एकादशी पण होती. तर मग आपल्याला चतुर्थी. तर पांडुरंगाशी पण आपल्याला काहीतरी निगडीत बोललं पाहिजे म्हणून. मग मी सुरुवात केली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. मग मी त्या 4 शब्दावर माझं 2 तासाचं प्रवचन. तर सगळ्यांना वाटलं, की त्याच्यात समजा तर मग मी गणपतीवर बोलताना सुरुवातीला गणपतीची हे तर काय शंकर-पार्वती. शंकर-पार्वती पुत्र गणपती. मग पार्वतीने गणपती कसा केला? पार्वतीचा म्हणजे शंकराचा अपमान जो झाला होता पार्वतीच्या वडिलांकडं, तर तो कसा झाला? शंकर गरीब माणूस होता, तोडका-मोडका नंदी होता. त्याच्यावर मी एक-एक कथा जोडत मग गणपती 2 तास. हां. आणि मग नंतर मग शंकर-पार्वतीची मुलं गणपती आणि कार्तिक स्वामी. तर मग या दोघांचं जर भांडण चाललं, तर मग कार्तिक स्वामी म्हणजे त्यांनी सांगितलं शंकराने, की तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणा करा. तुम्ही त्याच्यावर बोलले. तर मग समजा देवात जर भावाभावांचे भांडणं आहे, तर माणसात का नाही? याच्यावर थोडासा विषय म्हणजे विनोदाचा विषय म्हणून इथपर्यंत बोलले. मग असं करत माझं ते पण. मग वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी. तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही सूर्याला नमस्कार का करायचा? मग त्याच्यावर मी एक छोटीशी ओवी म्हणले. उगवला नारायण आधी आला माझ्या दारी, हळदी ग कुंकवाचे दिले प्रसाद दोन्ही. असं ओवी रूपात काहीतरी कारण कीर्तन, प्रवचन करताना सगळ्याला धरून गाणं, ओवी, टाळ सगळ्याचा आधार आला तर ते रंगतं म्हणून. आणि मग ते सुंदरसं असं ते माझं प्रवचन पण मग रंगात गेलं. मग सगळ्यांना हवंसं वाटलं. मग मंडळ कोणी स्थापन केलं? तर मग मंडळ लोकमान्य टिळकांनी काढलं, की गणपती उत्सव करा. मग सगळ्यांना एकत्र येण्याचं साधन. तर मग आज तुम्ही सगळे शेतकरी लोकं आहेत. मग सगळ्यांनी मिळून तुम्ही हे मंडळ स्थापन केलं. मग ह्या ज्या महिला आहे, या दिवसभर घरकाम करतात. मग जर मंडळ नसतं तर ह्या महिला आल्या असत्या का हो इथपर्यंत? नसत्या आल्या. मग घरात जर गणपती बसवला तर काय केलं असतं? आरती चालू झाली, यांनी साडी बदलली असती का? नसती बदलली.
मग या बाईलांनी पटकन गुळ म्हणा, साखर म्हणा, शेंगदाणे जे काय आहे ते दिलं असतं आणि गणपतीची एक आरती झाली असती. आज मंडळ स्थापन केल्यामुळे या महिला बाहेर साडी वगैरे बदलून सुंदरच्या आवरून इथपर्यंत पोहोचल्या आणि मंडळात सगळ्यांनी आज एकादशी म्हणून हा प्रसाद आणला प्रत्येकीने वेगवेगळा. कोणी एकादशी बा, कोणी शेंगदाण्याची चिक्की आण, कोणी केळी आण, असे वेगवेगळा प्रसाद. त्या एका महिलेने याच्यात बुंदी आणली होती. तर म्हटलं आपण देवाला काय म्हणतो? देवा देवा मला बुद्धी दे. तर लहान मुलं काय म्हणतात? देवा देवा मला बुद्धीच्या ऐवजी ते मध्ये बुंदी दे. तूच तर बोलतोस. आज देवानीच बुद्धी घातली काय ना, की यांनी बुंदीचा पण प्रसाद आणला. ते एक जोकाचा विषय तिथं असं झालं. हां. तर सगळ्यांना वाटलं बा या इथपर्यंत पोहोचल्या. तर हे सगळं बा भगवंताची कृपा आहे. तो बुद्धी देतो. बोलणं पण आपला हा शिकवतो. व्हिडिओ सुद्धा त्या नवरात्रीमध्येच आहे. हां. आणि हा सुद्धा व्हिडिओ नवरात्री आत्ताच आता झालं. तर हे काल योगायोगाने मी तुमचं स्टेटस बघितलं खूप अचानक झाले. आणि खूप अचानक. 3 वाजता मला फोन आला. त्यावेळेस मी शेतात होते. शेतात म्हणजे गाडीवरच चालले होते. तर मी चालू गाडीवरच बोलले, की बा बरं आहे ना. आणि विचार न करता मी लगेच सांगितलं, "हो, तयारी आहे माझी. आहे. मला इंटरेस्ट कराल मी." आणि कुठलाही पाठांतर नव्हता, काही नव्हतं. रात्री फक्त ही ज्या व्हॉट्सअपवर मी 1-2 व्हिडिओ बघितले हां. किंवा बसण्याचं काय काय तर म्हटलं फक्त मी ते सकाळी 6 वाजता उठून माझं आवरली पूजा वगैरे झाल्यानंतर तेवढे बघून आणि दिवसभर तर घरकामातच वेळ जातो. कोण म्हणतं रे मराठी माणूस आहे ना मेहनत करत नाही. 1ला झोपून 4ला उठून स्वयंपाकाचं काम समोर भागवत कथा या वयामध्ये अरे आपल्याला लाज वाटली पाहिजे. हो सिरियसली म्हणून राहिलो. त्यांनाच नाही आपल्याला लाज वाटली पाहिजे. मग आता एक प्रश्न माझा असा होता मगाशी, की नैवेद्याचं ताट कसं असावं? हा प्रश्न माझा मगाशी बाकी होता. हां. अ, थोडक्यात सांगा मला, की कसं पान वाढतात वगैरे? हां. पण ब्राह्मण म्हणा, मराठी म्हणा, माळी देव तिथून सगळ्यांचं एक आहे. हं. तर आपल्याकडे जी पद्धत आहे समजा डावं उजवं हां, हां, कॉमनली कॉमनली. हं. तर मग मी माझ्या केटरिंग व्यवसायात मी कोणाकडे जरी गेले स्वयंपाकाला, नैवेद्य मी स्वतः वाढून देते. मग डाव्या बाजूला जे असतं मीठ, चटणी, लिंबू, कोशिंबीर तर आपण सगळ्या पद्धतीने ते वाढायचं. पोळी देवाच्या बाजूला आली पाहिजे म्हणजे आपल्या ताटाच्या कडेला. पापड कुरडई जी असती तर ती समोर आली पाहिजे. त्याच्या कडेला आमटीची वाटी आली पाहिजे, कटाची आमटी. उजव्या बाजूला आपण पातळ भाजी, सुकी भाजी. तर आधी आपण सुक्या भाज्या वाढतो. पोळीच्या कडेपासून सुक्या भाज्या वाढत आपण पातळ भाजीपर्यंत पोहोचतो. मध्यभागी भाताची मूठ घ्यायची. मग मध्ये भाताची मूठ त्याच्यावर छोटंसं वरण कुठेही वरणाचा वगळ जाणार नाही बा. त्याची काळजी म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतं हां, बरोबर. म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. मग आता समजा केसरी भात असेल तर त्या 3 मुदी मध्ये घालायच्या 3 आणि वाढताना फक्त एक करायचं, की प्रत्येक जे वाढतो आपण मीठ, चटणी, लिंबू, कोशिंबीर. तर कधी-कधी समजा जास्ती पक्वान्न असतात. समजा श्राद्ध पक्षाचं उदाहरण घ्या. जास्त देवाच्या नैवेद्याला जे समजा 2 भाज्या आपल्याकडे ठराविक भाजी असते. एक बटाटा सुकी भाजी किंवा आळूची पातळ भाजी, काकडी, कोशिंबीर, लिंबू, चटणी असं. तर श्राद्ध पक्षाला 4 भाज्या असतात. तर मग आपण प्रत्येक भाजी वाढताना मध्ये 1-1.5 बोटाचं अंतर ठेवायचं. म्हणजे मिक्स होत नाही किंवा मिक्स होत अगदीच नाही. ते हां. एकदम दिसताना पण आपल्या डोळ्याला, नजरेला वगैरे सुंदर दिसावं अशा हं. पद्धतीने किंवा तेल मापात. भाजी जरी तुम्ही वाढताना व्यवस्थित वाढली आणि तेल जर जास्त असेल, तर त्या अवघड झालं. तेलाचा वगळ जातो. मग ते दिसायला छान वाटत नाही. म्हणून आपण वाढताना तशाप्रमाणे वाढायचं. डावं उजवं सुंदरसं ठेवून. आणि आपल्याकडे पूर्वीच्या काळापासून आता एक समजा 16 कमी झालं आता कमी किंवा आहे. आत्ताच्या मुलींना शिक्षणामुळं काही मुलींचं किचनकडे लक्ष नसतं. त्यांना अजून डावं उजवं पण कळत नाही. तर आपण जर ही पिढी चालवायची, तर सुरुवात आपण करायची. मग आपलं जे वाढलेलं त्यांना दिसायला जर सुंदर दिसलं, तर पुढे त्या पण विचारतील ना, "आई तुम्ही काल ताट वाढलं होतं. ते छान वाटलं. आज मला पण सांगा बरं." म्हणजे आपण त्यांना सांगण्यापेक्षा नजरेतून त्या शिकणार आहे. नाही, आमच्याकडे तुम्ही आले, की आम्हाला पाहिजेच गरज पडत नाही. हां. सगळं तुम्ही जवळ देता आणि समोरचा माणूस समाधानी होतो. बस, बस. किंवा अरे बापरे! ह्यांनी कधी केलं, कधी वाढलं, कधी काय केलं. आता मध्ये तुमच्याच रावरी कारखान्यावर माझे हं, समजा भणगेताई असतील, हं. देशपांडे आत्या आमच्या. असतील, तुम्ही महाजन आहेत, एक रोडला देशपांडे आहेत, हं. अण्णा आहेत, जोशी अण्णा. हुशार. अ, पहिले एक महाजन होते, आपला संदीप संदीप. महाजन. म्हणजे असे ह्याच गावात माझे इतके कामं आहेत, की आणि नगर जिल्ह्यात असं एकही गाव नाहीये, की ज्या गावाला मी गेलेच नाही. त्यामुळं जिथं जाईन तिथं कुलकर्णी काकू फेमस होती आणि ती जी झाली ती फक्त माझ्या स्वयंपाकाच्या कामामुळे. वाह! बाकीचं असं आणि किती खेडेगावात असू द्या, कुठेही असू द्या, उद्या जर काम आहे, मला आत्ता फोन आला. कधी-कधी मी 2-2 कामं ॲडजस्ट केले. मग समोरचे, "अरे बापरे! तुम्ही तिकडचं करून आमच्याकडे कधी पोहोचणार आहे?" पण होतं असं. मी ठरवून ठेवते, की नाही मी तुम्हाला वेळेत काम करून देते, तरी पण मी ते कामं
ॲडजस्ट करून दिले. म्हणजे तर मग आता तुमच्याकडून काय सल्ला येईल एक बाकीच्या सगळ्या मुलींना ज्यांना काही करायचं आयुष्यात? कारण नाही याच्यापेक्षा कोणी असू शकत नाही नाही. साहजिक. कारण 10वी जरी पास असले तुम्ही, तरी तुम्ही मुलांना शिकवलंय, पी-एच-डी केलं आणि नाही म्हणजे काही जण जे घाबरतात की कामं ट्रान्झिशन व्हायला पुरुष करू शकत नाही ते कामं स्त्रिया करू शकतात. आणि करेक्ट. घर जर चालवायचं म्हणलं, तर पुरुषाला काय असतं, पुरुष बाहेरून खूप पैसा कमवून आणून देतो. पण तो वापरायचा कसा हे स्त्रीला माहीत असतं. मग आपण काय करावं? समजा पुरुषाने आणलेल्या ह्याच्यात तुम्ही नुसतं जर म्हणले, "आणा, आणा, आणा." तर ते काय करत राहतील, आणत राहतील, तुम्ही संपवत राहणार. मग याच्यातून काय होणार? मागं काही शिल्लक पडत नाही किंवा काही नाही असं. तर आपण स्त्रियांनी प्रत्येकीने करावं, की जर समजा आहे त्याच्यातून आले याच्यातून रुपया ₹2 कसे मागे ठेवता येतील किंवा आणि हल्ली बऱ्याच या पुढे झाल्यात. बऱ्याच ठिकाणी. पूर्वीचा काळ काय होता? सासरवास होता. स्त्रियांना पुढे जायला चान्स नव्हता. आता ते राहिलं नाही. ते राहिलं नाही आता. आणि ज्या आता समजा शिक्षणातल्या मुली आहेत, त्या शिक्षणाने खूप पुढे आहे. पैसा खूप कमावतात. पण मग घरात किचनकडे जाण्याचा कंटाळा किंवा बाहेरच खाणं, पिझ्झा, बर्गर खाणं, हे खूप झालं. त्यामुळं त्यांनी त्यात पैसा त्या खूप उडवतात. मग खर्च. मग त्यांनी काय करावं, की घरात जे तुम्ही अ, पोळी भाजी जे असेल, आत्ताच समजा एक आपल्या हिरोनी होत्या ज्या ज्या आता मराठी सिरियलच्या पिक्चरच्या ह्या एक्सपायर झाल्या 31 प्रिया तारखेला. मराठे. प्रिया मराठे. तर त्यांचे जर तुम्ही काहीतरी व्हिडिओ बघितले, तर त्यांनी खूप व्हिडिओद्वारे केलं, की बाहेरचं जे तुम्ही प्लास्टिकमधलं खातात, याच्यातून खातात, तर याच्यात तुम्हाला आजाराचे जे प्रमाण वाढले, ते हे कशामुळं? तर आज तुम्हाला खाण्याचा आनंद वाटतो, की बाहेर खाल्लं, मला घरी यायचा कंटाळा किंवा भांडे नको, गॅसजवळ राडा नको, मी येता-येता बाहेरूनच खाऊन आले, आल्यावर मी मोबाईल. तर तुम्ही बाहेर जो वेळ देता त्याच्यातला स्वयंपाकाला फार वेळ लागत नाही. तुम्ही जर चांगलं ठरवलं ना, घरात आल्या-आल्या पटकन तुम्ही कपडे चेंज केले, पटकन कुकर लावलं. कुकरमुळं काय होतं तुमचं, एक कुकर होईपर्यंत इकडं गॅसवर 4 पोळ्या होतात. आणि वरण-भात, एक भाजी-पोळी, 2 पोळ्या एका माणसाला खूप होतात खायला. आणि घरचं अन्न ते सकस अन्न असतं. मग याच्यात काय होतं, घरची अन्नपूर्णा आपली तृप्त होती. आपल्या घरात समाधान वाटतं. तुम्ही बाहेरून खूप खाऊन या, त्याचं घरात समाधान नाही. आणि उद्या आजार वाढणं, त्याच्यामागे गोळ्या घेणं, त्यापेक्षा प्रत्येकाने इथपर्यंत पोहोचावं आणि स्त्रीच्या जन्माला कंटाळा नसावा. स्त्री जातीला कोणाच्याच नाही. स्वयंपाकाचा कोणाच्याच कंटाळा नाही. नसावा. आणि रांधवाडा, उष्टी काढा हा तर आपला धर्मच आहे. त्यामुळे इथपर्यंत जायला काहीच हरकत नाही आणि प्रत्येकाने ते करावं. व मग आता आपण शेवट करू. तुमच्याकडून 1-2 वेळा ऐकायला आवडते आम्हाला. नवरात्री आता स्पेशल नवरात्र आहे तर मग डीबद्दल काहीतरी. आणि मी हां. माझ्या मनाचं जोडलेलं गाणं आहे. काहीच हं. अडचण नाही. उलटं बेस्ट आणि मग. टेन्शन नाही. सौभाग्याचं ते कॉपीराईटचं हां. टेन्शनच नाही आम्हाला. एखादं सौभाग्यावर समजा आपण जे काही करतो देवाचं, तर आपल्या सौभाग्यासाठी करतो. आणि स्त्रीशक्ती जर स्त्रीच्या याला एका पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जर लढायचं म्हटलं, तर स्त्रीला आपल्या पतीची पण तेवढीच साथ पाहिजे. म्हणून मी माझं स्वतःच्या मनाने जोडलेलं हे गाणं आहे. तर मी त्याच्यातल्या तुम्हाला 2 ओळी म्हणून दाखवते. हळदी कुंकवाचा सडा बाई रांगोळी अंगणी 9 दिवसासाठी आली अंबाबाई ग पाहुणे. हळदी-कुंकू हे स्त्रीचं आहे. हं. त्याच्यात नंतर आनंदल्या नर-नारी पाहुणे आले घरोघरी. याच्यात सगळ्यांना आनंदाने प्रत्येकाच्या घरी. हळदी-कुंकवाचे बाई दिले प्रसाद ग दोन्ही. आणि देवीला जे आवडतं त्याच्यावर. तर 9व्या दिवशी आपल्याकडं कुलाचार, कुलधर्म असतो. कोणाकडं दसऱ्याच्या दिवशी असतो. हां. धूप, दीप, नैवेद्य, पुरणपोळीचे पक्वान्न. आई अंबाबाई तुला तांबूल देऊन. तर आपण धूप, दीप, नैवेद्य करून पुरणपोळीचं पक्वान्न करतो आणि नंतर आई जगदंबेला तांबूल अर्पण करतो. तर अशा रूपाने हा मी स्वतः जोडलेली कविता आहे. आणि हे मी भजन रूपात नवरात्रात सुंदरसं म्हणत असते. तर याच्यात 4 कडवे वेळा बघा आपण थोडंसं पहिल्या आणि शक्य लोकं शेवटच्या कडव्याला खूप मोठं जाईल. तर 4 मिनिटं जातील अजून. आणि हे जे समजा धूप, दीप, नैवेद्यापर्यंत आपण पोहोचलो, त्याच्यावर मी एक छोटासा उखाणा होता माझा. हां, प्लीज. तेच म्हणणं होतं. धूप, दीप, नैवेद्य नंतर करावी पंचारती. सतीश्रावाईत शंकर तर मी आहे पार्वती. तर मी याच्यापर्यंत म्हणजे का पोहोचले किंवा अ, सगळ्या गोष्टी ज्या भगवंतानी ज्या आपल्यापर्यंत दिल्या,
तर गणपती, शंकरपुत्र, देवी इथपर्यंत येऊन शेवट मी धूप-दीप नैवेद्य याच्यावर येऊन वाह! खाना जोडला. खतरनाक. एकदम मस्त आला आजचा. खूप मजा आली. सो धन्यवाद तुम्ही आलात आणि इतका टाईम दिला, इतका एक्सपिरियन्स शेअर केला आणि खरं सांगतो आपल्या पाहुणे लाज वाटली पाहिजे. इतकं आपण खरंच काम नाही करत आहे. आपण म्हणजे सगळेच मुलं-मुली असं काही नाही. आजकाल सगळ्यांना कंटाळा आहे. सोशल मीडियाच्या काळात आहे ना, सगळे कंटाळा करतात आहे आणि म्हणतात ना, की मराठी मुलंच जास्त काम करत आहे असं मला कंटाळा येत नाही. मी कंटाळा करत नाही आणि मला कुणी केलेलं पण आवडत नाही. बेस्ट. सो म्हणजे मुलं जर घरी आले हां. आणि म्हणजे माझ्यामुळं माझ्या मुलांना पण सवय आहे. रात्रीभर जर तो मुंबई ते लोणी रात्री 9:00ला बसला सकाळी 6:00ला तो घरी येतो. आला की चहा वगैरे घेतला की किती घर स्वच्छ असोत, तर म्हणजे "आई, मी वरची रूम आवरून येऊ का? मला तिथं जाळं दिसलं." "अरे, मी परवाच आवरले, आज नको आवरू, जाऊ दे आता कर." "नको, नको, मी आज आवरतो." किंवा "आई, आज तुला आम्ही कणिक भिजवून देतो. बरं. तू रोज स्वयंपाक करते, तर रोज आज कणिक नको भिजवू." कारण माझ्यामध्ये ॲक्सिडेंट नंतर माझ्या हाताचं वगैरे ऑपरेशन झालं. पण मला याचा काही त्रास होत नाही. आज जर विचारत मला एकही दात डुप्लिकेट म्हणजे ओरिजिनल नाहीये. माझे सगळे दात डुप्लिकेट. हो, डुप्लिकेट आहे तुमचे सगळे? हो. म्हणजे ओरिजिनल दात मला एक पण नाहीये. हां, डायरेक्ट फिक्स केलेले दात आहे. माझं ॲक्सिडेंटमध्ये आहे. जे ओरिजिनल होतं ते सगळं गेलेलं आहे. मी 1 महिन्यानंतर माझ्या गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर मी टेबल, खुर्ची टाकून पोळ्या सुरुवात केली होती. त्यामुळे मी याच्यात जास्त दिवस म्हणजे मी प्रत्येकाला मी सामोरं गेलेले आहे असं. सो थँक यू सो मच. आमच्याकडून छोटीशी ऑर्डर मी तुमच्याकरता. आमच्या चॅनलकडून तुमच्याकडे एक आठवण राहावी. प्लीज. थँक यू सो मच. अरे वाह! फोटो वगैरे छान आले. हां. थँक यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिलं अशी असेल किंवा तुमचं कोणतं सर्व असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो, की द बेस्ट इज येट टू कम आणि हा पॉडकास्ट तुमच्या प्रत्येक मित्र-मैत्रिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. सो भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी या. हॅव अ गुड एंड. बाय बाय.